पहिले तर थँक्यू फॉर डुईंग दिस. येस सर. आम्ही खूप दिवसापासून हा करायचा प्रयत्न करतोय. आम्ही एक एपिसोड केलता पण तो बाहेर आला टाकला पण वी हॅड टू टेक इट डाऊन. आणि नंतर ही 2-3 शूट केले पण ते फॉर एक्सवायझेड रिझन्स टर्न आउट नाही झाले, सो ते बाहेर नाही आले. मग आता बऱ्याच गॅप नंतर फायनली दिस इज हॅपनिंग आणि तुझ्यापासून आपण नारळ फोडतोय. अरे वा. सो थँक्यू फॉर डुईंग दिस. पहिले तर श्री गणेश झालाय का आमच्यापासून? येस. हाऊ आय सी यू इज की एक स्मॉल टाउन मधून आलेला मुलगा, कॉन्टेंट क्रिएटर हे कॉम्पॅरेटिव्हली नवीन फील्ड आहे, त्याचं काही सेटअप नाहीये की हे कारण हे होईल नाही का. ती फील्ड तो स्वतः नॅव्हिगेट करतोय, स्वतः सगळं शिकतोय. मुंबईत आलाय, त्याने ते सगळं एस्टॅब्लिश केलंय. प्लस असं नाही की ते जस्ट चालू आहे, चांगल्या तू पोझिशनला ते घेऊन जात आहे तुला ऑलरेडी. म्हणजे तुझे काम करतोय इट इज म्हणजे नाही काय म्हणतो, ग्रो होतोय तू त्यात. प्लस चांगल्या ब्रँड्स पर्यंत पोहोचलायस, त्यांना रिप्रेझेंट करतोयस. आणि विथ ऑल दिस मला 2 गोष्टी ज्या तुझ्या एकदम स्पेसिफिकली आवडतात. फर्स्ट, सिन्सिअरिटी आणि पॉझिटिव्ह एनर्जी. की तू जे काही करतोयस ते दिसतं की यार हा खूप सिन्सिअरली करतोय. इट्स नॉट की काही लोक करतात, करायची एक पद्धत असते आपापली, पटकन केलं. तसं नाही, तुझं जे जे करतोस ना त्याच्या मागचं डेडिकेशन, त्यामागची सिन्सिअरिटी जी आहे ती दिसती कामात. आणि सेकंड इज, हे सगळं करताना ना यू आर बिल्डिंग जेन्युअन ह्युमन कनेक्शन्स. हे खूप भारी गोष्ट आहे. म्हणजे व्हॉट आय लाईक अबाउट इज, तू हे सगळं करतोयस म्हणजे फर्स्ट टाइम मला आयुष्यात कोणी फुल दिला असेल तर यू आर दॅट पर्सन. सर की हे कोणाला सुचतं की कोणाला तरी भेटायला घेऊन चाललं तर छोटं काहीतरी घेऊन जाणं किंवा काहीतरी लेटर लिहिणं. भारी वाटलं खरंच ऐकून की एवढं पण काय आहे करतोय. मी तर स्वतःसाठी तेवढा विचार केला नव्हता, मी जस्ट करून टाकतो गोष्टी. तर मी तुला इतक्या वर्षापासून बघतोय तर ते दिसतं रे. म्हणजे सिन्सिअरिटीचं पण आणि ह्युमन कनेक्शनचं. तर यू राईट अबाउट युअर फ्रेंड्स, यू राईट अबाउट युअर पॅरेंट्स, यू राईट अबाउट युअर सेल्फ. तू ज्याही लोकांना भेटतोस तसं तू इंटरॅक्ट करतोस तसं ते कळतं की देर इज अ जेन्युअन कनेक्शन. असंच कोणीही कोणासोबत नाही बोलत, एवढं कॅमेरावर फ्रेंडली नाही होत, इतक्या लवकर ते आपल्या स्वतःच्या स्टोरीज दुसऱ्याला शेअर करायला इतक्या लवकर कोणी ओपन अप नाही होत. सो तू ते करतोयस, दॅट इज व्हेरी कमेंडेबल. वाव, मला पण भारी वाटतं. मे बी ऐकून घेतो, बसतो शांत. मला क्युरिओसिटी आहे लोकांविषयी, जे ह्युमन कनेक्शनवाला सीन आहे ना, असं ऐकायला आवडतं खूपच. समोरच्याची गोष्ट, समोरच्याच्या भावना, समोरच्या मनात काय चालू आहे ते समजून घ्यायला वाटतं. की हा आता तर बसला एका ठिकाणी शांत एखाद्या स्टेशनवरती, त्याच्या डोक्यात काय चालू असेल. अरे ट्रेन येऊन जात आहेत, 3-4 ट्रेन चालल्या गेल्या तरी हा एक पण ट्रेन पकडत नाही आहे. याच्या डोक्यात काय चालू असेल. मी थोडा वेळ जाऊन बसेल, शांततेत वाट बघेल, काय होतंय त्याच्या रिॲक्शन्स बघेल. मग त्यावरनं मला कळतंय की अरे हा काहीतरी चालू यायचं. तसा रॅन्डम प्रश्न विचारेल की भाई इकडे जाणारी ट्रेन कुठे येते. मग तो काहीतरी येऊन आन्सर देईल. मग त्याच्या आन्सरवरनं कळेल की याच्या बोलण्याच्या रिॲक्शनवरनं कळेल की बाबा याला म्हणायचं काय किंवा याच्या अंगात काय चालू आहे. जर कधी हा फास्ट फटाफट काहीतरी सांगतोय म्हणजे डोक्यात एकदम चंचल आहे, आणि जर कधी स्लो आरामात माझ्याकडे बघून उत्तर देतोय म्हणजे काम आहे, थोडा टाइम घेतोय वगैरे. तर हे ऑब्झर्वेशन करायला खूप मजा येते. मग हळूहळू हेच की भाई तू इथं काय करतो नेमका, स्टेशनवर का बसला, एवढा ट्रेन येऊन जात आहे. मग असं मध्ये इंटिग्रेट करून दिला आपला क्वेश्चन, मग मला माझं ते आन्सर भेटतंय. तर असं मस्ती 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 म्हणून मजा येते. भारी. पण तेच ना, म्हणजे की ऍज अ प्रोफेशन तू हे करतोच की कॉन्टेंट क्रिएट करणं नवीन लोकांना, त्याच्या खाली हे जे बिल्ड होतंय ना अंडरलाईन, हे खूपच भारी. आणि तुम्हाला नाही वाटत तू इंटेन्शनली करतोस ऑब्व्हियसली, जसं तू म्हणतोस, बट इट इज गेटिंग बिल्ट आणि ते खूप भारी. आणि नॉट ओनली ते लोक, पण ज्यांच्यासोबत तू काम करतोयस, लाईक तू ज्या क्रिएटर्सला भेटतोयस, ज्या पियर्सला भेटतोयस, तर एव्हरीवेअर यू टेक दॅट पॉझिटिव्ह एनर्जी, सिन्सिअर एनर्जी, ॲप्रिसिएशन, गुड टॉक्स, हे सगळीकडे घेऊन जातोय ना तू. सो दॅट इज व्हेरी कमेंडेबल. So that is what I like about it. वाव, थँक्यू सो मच. मला मजा येते मे बी ह्याच्यामध्ये. असं खूप असं विचार करून नाही करत आहे गोष्टी, आपोआपच चालू होत आहेत. मला आवड आहे त्या व्यक्तीची, तर मी क्युरियोसिटीने राहणार, सोबत बोलणार, गप्पा मारणार, समजून घेणार, शिकून घेणार, त्यांना पण शिकायला भेटणार, गोष्टी आपोआप पुढे जाणार. मग 2 लोक आपोआप ग्रो करत राहणार सोबत पॅरलली. तीच प्रोसेस आहे. मे बी ती एनर्जी एक्सचेंज होते. असं सगळ्यांसाठीच नाही आहे हे. जी लोक मला आवडतात, जे खरंच जेन्युइन वाटतात, 10 पैकी 3-4 लोक आहेत त्यांच्यासोबत कनेक्टेड होऊन जातो माणूस. जर कधी आज 10 लोकांना भेटलोय, 2 लोक राहतील सोबत, तर मी जेन्युइन आहे, तर आपोआप ते जेन्युइन लोकांना मॅग्नेटिकली कनेक्ट होऊन जातोय की भेटता येतील लोक, आणि मग ते हळूहळू वरती ग्रो होणार दोघीच्या दोघी. मे बी तो वाला सीन आहे. सगळ्यांसाठीच नाही आहे एकदम. फिल्टर होत 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 जातं. आता आपण सोबत आहे, आपण 4था-5वांदा भेटतोय, तर मग मे बी आहेच कनेक्शन की तुम्ही जेन्युइन काम करतायत इतक्या वर्षापासून तुमच्या इंडस्ट्रीमध्ये. मे बी इतकं इमानदारीत करतायत सगळं,
तर माझा पण तोच आहे हेतू की बाबा जे करायचं ते फक्त इमानदारीत करायचं आहे. पैसे नाही, काय नाही, काय नाही, फक्त काम, छान काम जे लोकांना आवडेल, स्माईल देईल, तोच एक हेतू आहे. मग कदाचित त्याच टाईपचे लोक भेटत आहेत हळूहळू हळूहळू. त्यांना इव्हेंट्स असतात, सिच्युएशन्स असतात ज्यांनी काहीतरी बदलतं आयुष्यात. मग कोणाची थिंकिंग बदलते, कोणाचं फायनान्शियल बदलतं, कोणाचं काय बदलतं. तर तुझी लाईफ जर अशी माइलस्टोन्स मध्ये सांगायची म्हटलं तर काय माइलस्टोन्स आहेत जे असे काय? मे बी मी आधी ना स्कूलिंग लाईफमध्ये खूप क्रिकेट खेळायचो, एकदम क्रिकेटसाठी ऑब्सेस्ड होतो आणि खूप चांगला खेळायचो. माझ्या स्कूलकडनं खेळायचो, जिल्ह्याकडनं खेळायचो आणि मी 7 वर्ष दिले क्रिकेटला आणि खूप चांगला खेळलो, मला आवडलं. आणि एक टाइम नंतर मग मी असं होतं की काहीतरी स्वतःचं बनवावं, क्रिएटिव्ह गोष्टींकडे लक्ष द्यावं आणि काहीतरी स्वतःचं नावासमोर काहीतरी हवं आहे की हे आकाशने बनवलं असं टाईपमध्ये. त्यामुळे मग मी हळूहळू कॉन्टेंटमध्ये घुसलो. पण तो पूर्ण आता कॉन्टेंटचा जो इमानदारीचा प्रवास आहे ना, तो क्रिकेट जो ॲज अ ॲथलीट होतो मी, स्पोर्ट्समध्ये होतो, त्यामुळे आला असेल कदाचित. मी कॉन्टेंट जे बनवतोय ते ॲज अ ॲथलीट माइंडसेटने बनवतोय. मी आर्टिस्ट म्हणून नाही बनवत आहे. जे माझं ॲथलीटवाला ब्रेन आहे ना, तोच मी माझ्या कॉन्टेंटमध्ये यूज करतोय. मेन ॲथलीटचा पॉईंट आहे डिसिप्लिन. तर तो डिसिप्लिन जर कधी तुम्ही इमानदारीत ठेवताय, तुमच्याकडे टॅलेंट असेल, तुम्ही नाही मोठा ॲथलीट बनणार. तुम्ही डिसिप्लिन तुमचं काम करताय, तुम्ही बनाल. तुम्ही हार्डवर्किंग असाल तरी नाही होणार. तेच हार्डवर्क कंटिन्यू डिसिप्लिनली करायचं आहे. ते मला ते 8 वर्षाच्या प्रवासात कळलं क्रिकेटच्या. मग रोज सकाळी उठणं 4 वाजता, माझी ट्रेन पकडणं, ग्राउंडवर पोहोचणं, ग्राउंडवर सगळ्यांच्या आधी पोहोचणं, स्वतःचं आधी वॉर्मअप, स्ट्रेचिंग सगळं करून घेणं. मग सर आले, सरांकडनं शिकणं वगैरे. पूर्ण सरांचा सेशन झाला 2-3 तासाचा. त्यानंतर सगळे पोरं गेल्यावरती आपली आपली प्रॅक्टिस करणं, सगळ्यांपेक्षा थोडंसं जास्त करत राहणं. हेच कंटिन्यू मी एवढं 8 वर्ष केलं. तर मग त्यावरनं मला रिझल्ट कळले की कसं ती गोष्ट क्रॅक होते एखादी गोष्ट अचीव करायची असेल तर मग मला तीच गोष्ट माझ्या ज्या पण गोष्टी करायच्या लाईफमध्ये त्याच्यामध्ये मी अप्लाय करणार आहे. सगळ्यांपेक्षा थोडं जास्त. जर कधी तुम्ही 5 तासाचं काम आहे, 6 तास करायचं आहे मला आज, थोडंसं जास्त एफर्ट लावायचं आहे. मी ठरवलं की मला 20 पुशअप मारायचे, मी 25 मारणार, थोडंसं जास्त मारायचं आहे. तर ते जी इम्प्रूव्हमेंट बाकीच्यांची अशी होते, ती आपली थोडी अशी होणार, थोडी जास्त वरती. थोडं कुठेतरी कंपाऊंड होईल. तो थेंबे थेंबे तळे साचे वाला जो कोट आहे, एकदम लहानपणी असंच टाइमपास म्हणून बाबा लोक बोलायचे, तो खरंच इम्पॉर्टंट होता. बरोबर आहे. ते समजायला वेळ लागतो, बट दॅट इज राईट. लहानपणी खूप आमच्याकडे म्हणी म्हणायचं वेगवेगळ्या टाईपचं आहे, ते काय आपल्याला कळायचंच नाही. पण मोठं झाल्यावर कळलं की त्या म्हणीचा काय काय वेगवेगळा अर्थ आहे आणि ते आत्ता अप्लाय होत आहे. ते जे मोटिवेशनल कोड बीट वाचायचे ते आपल्या गावाकडे आजी बाबा बोलायचे डायरेक्ट चालू म्हणी. ते मला परत जेव्हा आता 36 जिल्हे गावाकडे फिरत होतो ना, तेव्हा ऑब्झर्वेशन झालं की हे जे गावाकडचे विचार होते ते खरं तर मेन मोटिवेशन आलंय तिकडून. ते माइंडसेटनेच आपण काम केलं तर ते वर्क होणार. मग ते क्रिकेटच्या वेळेला अप्लाय केलं, ॲज अ ॲथलीट वर्क केलं, मग तेच कॉन्टेंटच्या याला वापरलं. मे बी तो स्कूल, क्रिकेट, कॉन्टेंट हे 3-4 गोष्टी आहे जे माझ्या लाईफमध्ये ॲज अ टर्न घेत, त्यानंतर लाईफ चेंज झाली. हां, स्वतःचकडनं शिकत गेलो, स्वतःचकडनं शिकायचं की भाई काय चुकलोय. सरांनी सांगितलंय की समोर खड्डा आहे, उडी मारून जायचंय, तर उडी मारूनच जायचंय. चेक नाही करायचंय खड्डा किती खोल आहे, काय सांगितलंय गुरुने, सरांनी की भाई असं आहे. कारण तो माणूस ऑलरेडी शिकून झालेला आहे, त्याचं सगळं झालेलं आहे. मग सर लोकांचं ऐकणं, मोठ्या लोकांचं ऐकणं, गुरु लोकांकडनं शिकणं आणि मग पुढे जात राहणं. ते पण असतं ना की स्वतः चूक करून शिकणं एक गोष्ट आहे आणि स्मार्ट लोक दुसऱ्यांच्या चुका बघून, दुसऱ्यांचा गायडन्स घेऊन ही शिकतात. सो त्याच्यामुळे ते कमी चुका करतात आणि लवकर पुढे जातात. दॅट वे. सध्या तुझं कॉन्टेंट जे बघतोय की तू स्टोरीज सांगतोस लोकांच्या, तू स्वतःचं कॉन्टेंट बनवतोयस, तू ब्रँड कोलॅब्सचं कॉन्टेंट बनवतोयस, तू घरच्यांचं कॉन्टेंट बनवतोयस, तू मित्र-मैत्रिणींचं कॉन्टेंट बनवतोयस. तर लाईक बेसिक प्रश्न, का चाललंय हे सगळं? वाव, हेच तर मेन रिझन आहे करायचं, की जी आठवण आहे ती जपून ठेवायची, डॉक्युमेंट करत राहायचंय. हे कुठून आलंय? कदाचित मी जस्ट ऑब्झर्व करतो की आकाश का करतोय कॉन्टेंट वगैरे. तर लहानपणी ना जेव्हा शाळेत असताना एखादी हॉलिडे राहिला किंवा सुट्टी राहिली, आई पप्पांना साफसफाई करताना हे काढायचे, फोटो काढायचे लहानपणी आणि ते दाखवायचे आम्हाला कौतुकाने. हे बघा आपण इकडे गेलो होतो आधी, हे बघा मी इकडे गेलो होतो, तुमच्या आईला भेटायला गेलो होतो कोकणामध्ये, तेव्हा हे फोटो काढले तिकडचे, हे आम्ही आजी बाबा इकडे गेलो होतो, तिकडे गेलो होतो. तर एकदम कौतुकाने त्यांचे फोटो दाखवायचे, ट्रॅव्हलचे जर्नीज दाखवायचे आणि त्या फोटोच्या मागची स्टोरीज सांगायचे की आम्ही हे केलं होतं, ते केलं होतं इकडे, त्या दिवशी असं झालं तसं झालं. आणि आम्ही एकदम फॅसिनेटिंगली बघायचो की भाई का भारी आहे, काय जगले हे, किती मस्त आहे. आणि आम्ही पण ड्रीम करायचो की यार आम्ही पण फिरायला जाऊ, तर असं राहू, फोटो काढू, हे करू ते करू. मग हळूहळू मोठा होत गेलो
आता त्या टायमाला तर फोटो कॅमेरेज वगैरे जेवढं होतं तेवढं त्या पप्पाने करून ठेवलं डॉक्युमेंट जेवढं होतं त्यांच्या परीने. पण तेच पप्पांचाच वे कधी पुढे ढकलायचा आहे. आणि आपण आता ह्या टाईममध्ये जिकडे आपण प्रिव्हिलेज की आपल्याकडे कॅमेरा आहेत, आपल्याकडे मोबाईल आहे, जिकडे शूट करू शकतो, चालू सगळ्या गोष्टी डॉक्युमेंट करू शकतो, तर का नाही केलं पाहिजे, तोच एक हेतू होता. तर मी नॉर्मली शूट वगैरे करत राहायचो की चला मला जर मी फिरायला जातोय तर मला ही आठवण जपून ठेवायची आहे, मला एखादा व्यक्ती चांगला वाटला तर मी सेल्फी काढून ठेवणार आहे, माझ्याकडेच असणार आहे सगळ्या गोष्टी आठवणी म्हणून. तर मग असायचेच माझ्याकडे. मग नंतर मोठं आल्यावर इंटरनेट वगैरे सगळ्या गोष्टी आल्या, त्यानंतर मग मी टाकायला चालू केलं की आता लाईफ टाईम इथं राहणार ही गोष्ट. आणि मग कधी पण मेन हाच सीन होता कॉन्टेंटचा की जेव्हा पण जसं माझ्या पप्पांनी आजोबांचे फोटो दाखवणार, पप्पांचे फोटो दाखवणार, मी बघणार, माझा मुलगा बघणार, मी दाखवेल हे बघतोय आजोबांनी हे करून ठेवलेलं आहे, ते करून ठेवलं आहे. तसंच माझा जेव्हा नातू होणार, पंतू होणार, तो जेव्हा माझं नाव सर्च करेल आकाश महाले, तेव्हा त्याला दिसेल की भाई आपला आजा केवढा खतरनाक होता, कुठे फिरायचा, कुठे बी जायचा, काय बी रिकामे कामं करायचा. तोच एक मेन हेतू आहे की आपली पुढच्या पिढी फक्त आपलं नाव टाकल्यावर कळलं पाहिजे की भाई काय ओरा होता आपल्या म्हाताऱ्याचा. तोच विषय. मी वाट बघितली ह्या क्षणासाठी की मला लहानपणापासून मी डिस्कवरी नॅट जिओवरती बघतोय हे सगळ्या ट्रॅव्हलर फिरतायत वर्ल्ड वाईड, आणि मी घरी बसून बघतो यांची गंमत की यार काय भारी लाईफ आहे, हे करायचंय ते करायचंय. मी तो वेट जो होता ना माझा खूप साऱ्या वर्षांचा लहानपणापासून बघत आलेला, तो वेट मला आता भेटतोय की मी ते करू शकतो. ट्रॅव्हल्स होता ह्या गोष्टीसाठी मी इतका वेळ वाट बघितली, ती गोष्टी माझ्या हातामध्ये आता. तर मग दुसरा सेकंड थॉटच नाही आहे की मला भेटली हे अपॉर्च्युनिटी, मला फिरायचंय, मी निघालोय. मग मला कुठलं निगेटिव्ह गोष्टच नाही आहे की अरे यार काय आपण खायचं काय ते माहितीच नाही आहे, अरे यार नुसतं डोक्याला जाण, आता स्टोरेज फुलून जाईल, अरे भाई आता कॉन्टेंटच नाही आहे, अरे यार ही जागा चांगली नाही आहे, काहीच नाही. फक्त ह्या गोष्टीची खूप जास्त टाईम वाट बघितली आहे, ती मला आता भेटते, तर कम्प्लीट एन्जॉय करून निघायचं आहे. राईट. हेच एक डोक्यामध्ये येतं. हे इंटरेस्ट असणं आणि नाही का मजा येणं हे आहे ऑब्विस आहे, त्याच्याशिवाय तर म्हणजे पॉसिबलच नाही. बट विथ दॅट हेल्थ मॅनेज करणं, आता तू वेगळ्या सिटीत जेवणार आहेस, वेगळं झोप ट्रॅव्हल ह्याच्यामुळे ती वर खाली व्हायची शक्यता आहे सारखी, आणि यू हॅव टू लुक प्रेझेंटेबल, तू व्हिज्युअल मध्ये आहेस. सो मग हे सगळं हेही मॅनेज करणं इज अ टास्क, म्हणजे फिजिकली टास्क आहे हा. हेल्थ वगैरेचं तर थोडंसं आहेच की प्रत्येक ठिकाणीचं वेगवेगळं पाणी प्यावं लागतं वगैरे, आणि आपली ॲपिटाईट वगैरे पोटबीट खराब होणार, काय होणार, वेगवेगळ्या टाईपचं फूड आहे, हे कधी डोक्यात नव्हतंच. आणि झालंय बॉडी आता रेडी होऊन गेली आहे, पण स्टील मी थोड्या गोष्टी हे करत राहतो, काळजी घेत राहतो, जसं की बिस्लरीचंच पाणी पिणं ट्राय करणार. मग असा पण एक सीन आहे की मी ऐकलेलं एकामुळे ट्रॅव्हलरकडनं की तुम्ही ज्या प्लेसेसवर जाताय तिकडचं लोकल जे पाणी आहे ते प्यायचं असतं, कारण की ते पाणी तिकडच्या वेदरनुसार बनतं आणि त्यानुसार तिकडून खालून पाणी येतं. मग तिकडचं ते प्युअर फॉर्मचं पाणी आहे, तेच पिलं की तुम्हाला तिकडची त्या वेदरनुसार तुमची बॉडी नीट राहते वगैरे. तर हे पण एक मी प्रॅक्टिस केलीच, हे वर्क होतंच, पण स्टील कधी कधी वाटलं मला तर मी बिस्लरीचंच ट्राय करतो की नको बाहेरचं पाणी प्यायल्यासाठी. आता मी ज्या बसमध्ये बसलोय झोपायला स्लिपिंगवाल्या, त्या जागेवरती अजून 10 जण झोपलेले आहेत याच्या आधी. त्या स्किन वगैरेचा प्रॉब्लेम होऊ शकतो आपल्याला. तर मग थोड्या गोष्टी ऑलरेडी डोक्यात ठेवल्या की हे नको होण्यासाठी मग आधीच मी त्याच्यावरती माझं काहीतरी टाकून देईल, आईने दिलेली ब्लँकेट वगैरे, किंवा सोबत सॅनिटायझर ठेवणार, किंवा असं बेसिक गोष्टी आहेच डोक्यामध्ये. आणि ते बरं हळूहळूच बिल्ड झालं. हा, म्हणजे काय लागतं हे तर एक्सपिरियन्स कळत गेलं असेल ना की काय होऊ शकतं, कुठं काय घेऊन जायचं, काय. आणि आता डिस्कवरी नॅट जिओला सांगणार नाही आपल्याला की मी हे केलंय, तो तर दिवसभर फिरून रात्री 5 स्टार मध्ये झोपेल, पण आपल्याला तर फिरायचंच होतंच, तर आपल्यालाच शिकावं लागलं ह्या गोष्टी. भारी. कसं असतं काही लोकांचा ना करिअर ग्राफ मला दिसतो क्लिअर की अरे ह्या गोष्टी राहिल्यात म्हणून असं होतंय. तुझ्या बाबतीत सगळे टीक आहेत, म्हणून मला आश्चर्य वाटतं की अरे सगळं किती व्यवस्थित चाललंय तू. आणि कॉन्टेंट क्रिएशन शिकायचं काही हेच नाहीये, म्हणजे इतकं वेगळं आहे ते सगळ्या गोष्टींसाठी, तू शिकू नाही शकत स्पेसिफिकली ते स्वतः करूनच शिकणे. तर तू हे सगळं स्वतः फिगर आउट करून शिकतोय. दॅट इज व्हॉट आय एम आस्किंग की तू कोणाला विचारतो काय राईट आहे काय रॉंग आहे, कसं ठरवायचं, काय म्हणजे एक्सपिरियन्सेसला अप्रोच करायचंय नाही करायचं, केलं पाहिजे, चुकीचं आहे राईट, हे कसं डिसिजन मेकिंग कशी करतो हे सगळी? काहीच नाही, जस्ट चाललं जायचं. मेन हेच शिकलोय गावाकडनं पण की डायरेक्ट चालू करायचं. मी जेव्हा बघितलं ना शहराकडचं माइंडसेट की एकदम टेक्निकली प्रॉपर गोष्टी शिकणार, सगळं हे करणार, 10 लोकांशी बोलणार, एकच स्टोरी, एखादी शॉर्ट फिल्म बनवायची, 10 लोकांना सांगणार आणि स्टोरी ऐकवणार वगैरे, 10 लोक त्यांचं डोकं सांगतील, हे करतील ते करतील, मग अजून टीम बघणार, प्रोडक्शन कसं काम करतात, शूटिंग कसं काम करतात, तसंच प्रॉपर शिकणार. गावाकडचं तुम्ही पण आहे, आपण पण आहे, मला माहिती कसं आहे. मला माहिती एक स्टोरी आली डोक्यामध्ये,
डायरेक्ट चालू. भाई मोबाईल आहे, कुठला आहे, साधा अँड्रॉइड मोबाईल आहे ना, माझ्याकडे स्टोरी शूट करायची आहे, भाई घेतला मोबाईल, चालू केलं, डायरेक्ट कॉन्टेंट पीस तयार, डॉक्युमेंट हे तयार, शॉर्ट फिल्म तयार, डायरेक्ट घुसून जायचं, चालू करून द्यायचं. आता एक आहे की आश्चर्य की भाई कसं काय सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या आहे मी वगैरे वगैरे. माझं मेन आहे की डायरेक्ट पाण्यात उडी मारली ना तर डायरेक्ट पोहायचंच आहे. आपल्याला आता शिकायचं नाही आहे, डायरेक्ट हात पाय पसरावेच लागणार आहे, मधल्यामध्येच पोहायला शिकायचं आहे, नाही तर डायरेक्ट मेलं. मग डायरेक्ट उडी मारून द्यायची, आपोआप गोष्टी लागतात लाईनमध्ये. मग आणि जी पण लोकांनी केली आहेत कामं असंच केलंय, त्यांना माहिती नाही आहे त्याच्या मागच्या टेक्निकल गोष्टी. त्यांना फक्त माहिती की काम कसं करायचं आहे, की मला डोक्यामध्ये आलंय ते कम्प्लीट कसं करायचं आहे बस. मग मधल्या ज्या पण इतर गोष्टी त्या आपोआप होऊन जातात. मे बी हेच रिझन असेल माझ्या कामाचं पण, की मला वाटतंय की फिरायचं आहे, मला वाटतंय कॉन्टेंट बनवायचं आहे, माझा असा असा गोल आहे ते अचीव करायचं आहे, बस डोक्यात काहीच नाही आहे, डायरेक्ट लावून दिलंय, सुरू करायचं, जे काही येईल मध्ये ते ऑन द वे होऊन जाईल. फिगर करायचं. मेन तेच प्रवासासारखंच आहे. घरातनं बाहेर निघालं, गोव्याला जायचं आहे, तर मग मला फक्त माहिती गोव्याला जायचं आहे, बाकी जे मध्ये सगळ्या गोष्टी होणार आहे त्या खूप नवीन राहणार माझ्यासाठी, त्यात जास्त मजा येईल. जर कधी मला ऑलरेडी सगळं माहिती आहे, सगळ्यांकडनं शिकून घेतलंय, तर मग ते जमणारच नाही. राईट. काय म्हणतात ते, पहिलीत बसून तू आठवीचा अभ्यास करशील तसाही फायदा नाहीच आहे, नाही समजणार ते. जेव्हा तू पास होत आठवीत जाऊन ते पुस्तक असेल तेव्हाच त्याचा तुला सेन्स पण. सो इन द प्रोसेस जसं होतंय जसं होत गेलं. आणि जसं तुम्ही म्हटलं ना की कसं मॅनेज करतो, ते पण जर कधी मी ऑब्झर्व केलं स्वतः विषय की यार आकाश कसं केलं यार तू हे कम्प्लीट कॉन्टेंट पण आणि हे सगळ्या गोष्टी सगळे, ते जास्त अजून मजा येणार की भाई हा ती प्रॉपर केस स्टडी डोक्यामध्ये चालणार की यार हा कसं का केलं यार मी, मग हे असं होऊ शकतं तसं होऊ शकतं. मग मी माझ्याकडेच माझा एक रोडमॅप आहे, आणि तो जर कधी मी शेअर केला तर मग त्या समोरच्याला फायदा होईल की कसं करायचं काय करायचं वगैरे. कारण हे आत्ता नवीन बनतंय, जे कॉन्टेंट तुम्ही बनवताय, आम्ही बनवतोय, आपण बनवतोय, एकदम न्यू इंडस्ट्री आहे, तर आपण एकदम पायनियर आहे स्टार्टिंगवाले लोक. मग इथून पुढे आपणच ती गोष्ट पुढे पुढे ढकलणार आहे. मे बी सगळ्याच इंडस्ट्रीतली अशी सुरुवात असेल अशीच ऑब्व्हियसली. म्हणजे जे करणार आहे त्यांनी केलं, मग त्यांनी सांगितलं की हे ह्यानी बरं होतंय आणि ह्यानी नाही होतंय, सो आता पुढच्यांनी आमच्या चुका टाळा. त्यांनी ज्या केलं त्यांचे असं ते होत ते इफिशियंट होऊन एक सिस्टम की अरे हा असं असं केलं तर ही गोष्ट बाबा सोपी होती. ते मला वाटतं तसंच होत असेल कम्पेअर. त्याच्यामुळेच मी विचारायचं कारणच तुला ते होतं की तू नवीन आहे ना, सांगायला कोणी नाहीये, फिक्स्ड वे नाहीये करायचं, तर मग कसं. आणि हे पण माहिती की करायचं काय, इथं गोलच नाही. आता क्रिकेट खेळतोय, आपल्याला माहिती की इंडिया खेळायचं आहे मला, पण कॉन्टेंट मध्ये काय गोल आहे काहीच नाही. आपल्याला फक्त जायचंय, पोचायचंय कुठेतरी, मग खालचे लोक बघतील की ओके हे गोल आहे, इथं करायचंय, ह्या ब्रँड सोबत काम करणं माझा गोल आहे, ओके हा नंबर अचीव करणं माझा गोल आहे. मे बी आपणच गोल तयार करतोय क्रिएटर्स नवीन नवीन जे आहेत ते. जाकीर खान बोलत होता की तो फॉरेस्ट कटर आहे म्हणे, मी की तो आता जाकीर खान सगळ्यात मोठा कॉमेडियन आहे, तर तो समजून आज लंडनमध्ये त्याला शो करायचा त्याचा, आणि इंडियात कोणीच लंडनमध्ये शो केला नाही आहे. तर जाकीर खान पोचलाय लंडन पर्यंत. जाकीर खान तिकडे जाऊन सांगणार की माझे अजून म्हणजे आता गर्दी केली आहे, 1000-2000 लोक तिकीट काढून आले लंडनमध्ये, इंडियन लोक. तर मग तो तिकडे जाऊन सांगणार की आमचे इंडियन असे असे कॉमेडियन्स आहेत, ते पण भारी आहेत, ते पण येऊ शकतात. मग इंडियन कॉमेडियन्सला वाटेल की अरे हा आपण पण जाऊ शकतो, येणे क्रॅक करून दाखवलं तिकडे, 1000 तिकीट विकून दाखवले तर मी पण जाईल तिकडे. मग जाकीर खानने एक चांगला सेट केला की इंडियन लोक चांगला इकडे करतात, माहोल बनवतात. मग तिकडचे जे वेंडर्स आहेत ते अजून इंडियन कॉमेडियन्सला बोलवतील की या आमचे अजून तिकीट सेल करा. मग तो जाकीर खान जसा रूट तयार करतोय तसंच आपलं पण काम द्यायचंय की फक्त त्या फॉरेस्टमध्ये कट करत राहणं, हळूहळू तो रस्ता बनत जातोय मागचा, आपल्या रस्त्याने लोक येतात. तुझं कॉन्टेंट आहे ना, त्याच्यात मी तुला म्हटलं जसं की आई वडील आहेत, तू आहेस, आजूबाजूचे लोक आहेत, तू खातानाचे फोटो आहेत, तू झोपताना, म्हणजे नाही का, इट्स मिक्स मीडिया, त्याला एक स्पेसिफिक हे नाही. तर हाऊ डू यू डिसाइड की व्हॉट इज कॉन्टेंट अँड व्हॉट इज नॉट? हे खरंच माझ्या इच्छेवरती आहे. ओके. आता नॉर्मली आर्ट जसं बनतं त्याच टाईपचाच होणे की मी बळजबरी नाहीच बनवणार आहे. मला खूप कॉन्टेंट दिसतोय आज, अरे काय इंटरेस्टिंग आहे, किती भारी इंटरेस्टिंग बाबा आहेत हे, यांना विचारू, यांच्याशी बोलू, पण माझी इच्छा नाही ना, मी नाहीच बोलणार. मी ऑलरेडीच भरून आलेलो आहे, ऑलरेडीच माझ्या डोक्यामध्ये 10 गोष्टी चालू आहे, आणि समोर खूप इंटरेस्टिंग गोष्ट चालू आहे, मी नाही करणार. आणि जर कधी आज मी पूर्ण नील आहे, मला खूप क्युरियोसिटी आहे, मला ऐकून घ्यायचं आहे, आणि समोर एकदम साधी गोष्ट जरी चालू राहिली की मी बसलोय संध्याकाळी, आईने चहा दिली मला आणि मी चहाच पितोय फक्त, मला डोक्यात आठवण येईल की यार मी चहा ही गोष्ट जी आहे ती फक्त आईसोबतच पितोय. आईसोबत संध्याकाळी 6-6:30 वाजता मस्त होम मिनिस्टर बघत मी आणि माझी आई चहा पितोय, आणि ती जी मोमेंट आहे की आईसोबतचा तो टाईम, बसलोय, गप्पा करतोय, गॉसिप करतोय, मस्ती करतोय, तो टाईम फक्त आईसाठीचाच आहे. मी चहा जेव्हा पण पितोय तेव्हा मला फक्त आई आठवते, कारण की आईसोबतच मी चहा पिली मोस्ट ऑफ टाईम लाईफमध्ये, तर मी ती गोष्ट आईसोबतच शेअर करेल. तर ही एक मोमेंट झाली.
तर ही मोमेंट मला त्या टायमाला सुचली आहे वाटते जेव्हा मी एकदम नील आहे. तर मग असा सीन आहे की जेव्हा मी नील आहे मला गोष्टी सुचणार आहे. मी जेव्हा भरून आलेलो आहे ऑलरेडी, तर मला किती सुंदर गोष्ट होत राहिली तरी मला काही सुचणार नाही आणि मला इच्छा पण नाही आहे सुचवून घेण्याची. तर अशी प्रोसेस आहे की कॉन्टेंट कुठला आणि नॉर्मल लाईफ कुठली, आणि ते डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. किती शेअर करायचं काय शेअर करायचं आपल्या हातात. मी मागे एक गोष्ट लिहिली होती की चल तुला एक गोष्ट सांगतो, ससा पुढे जाऊन थांबून जातो, कासव चालतच राहतो आणि ससा आणि कासव शर्यतीमध्ये लेखक जिंकतो. लेखकच जिंकतोय, लेखकाच्याच हातात आहे, आपल्या हातामध्ये सगळं आहे की काय करायचं, काय लिहायचं, कुठे जायचं, आपल्यालाच वे काढायचा आहे. बरोबर. बघ आता हे झालं एक तुझं इनर कोर इंटरेस्ट वगैरे, तू कसं आलास. इफ यू आर सीइंग दिस ॲज अ करिअर, ठीक आहे, तर मग ब्रँड इमेज आली, ब्रँड व्हॅल्यू आली, ह्या गोष्टी थोड्याशा आसपास यायला लागतात की अरे करिअर बनवायचंय, मग ते कुठे तू कसा दिसणार काय, ते काही गोष्टी यायला लागतात. तर मग त्या बाबतीत हाऊ आर यू थिंकिंग, तुझं काय डोक्यात आहे की कसा ब्रँड बनवायचा आहे, सध्या कसा बनतोय, किंवा हाऊ आर यू थिंकिंग अबाउट इट. ब्रँड रिलेटेड जो सीन आहे की आपण कसं प्रेझेंट होतोय, ब्रँडला असं कसं वाटेल की माझं प्रोडक्ट याच्यामध्ये कसं प्लेसमेंट होणार वगैरे वगैरे, तो झोन माझा एकदम सीन शॉर्ट आहे एकदम. मी जास्त असं माझ्या डोक्यामध्ये आहे की मला या ब्रँडसोबत काम करायचं, त्या ब्रँडसोबत काम करायचं, त्या ब्रँडसोबत काम करायचं आहे. प्लस आपला ड्रॉबॅक की भाई मराठी कॉन्टेंट आहे, त्या ब्रँड्सपर्यंत आपण पोहोचू का, कारण ब्रँडवाला जो गाय आहे तो हिंदी बोलणार, तो हिंदीवाला व्यक्ती शिकलाय सगळं जे काय मार्केटिंग वगैरे वगैरे, आणि त्याला आता आपण पोचणारच नाही कारण तो आपलं कॉन्टेंटच बघत नाही. तो एक शॉर्ट आहे. मग त्यात एखादी कंपनी समजून घ्या ChatGPT मध्ये कोणता गाय जो मराठीमध्ये काम करत असेल, किंवा माझा मॅनेजर किंवा माझं कोणी असेल, किंवा मीच लिंक्डइनवरती सर्च करतोय ChatGPT किंवा काय जे असेल ते, मग तिकडे जे पण कोणी मराठी व्यक्ती आता आहे मग मला ते दिसत आहेत, मी त्यांच्यापर्यंत इंस्टाग्राम सर्च करतोय, त्यांना जस्ट फॉलो करून दिलं. तो व्यक्ती तर नॉर्मल आहे, तो काम करतोय MBA करून, आता नवीन ChatGPT लागलाय कामाला, आणि आता त्याला दिसतंय की अरे हा 2 लाख फॉलोअर आहे, कोणतरी फॉलो केलंय मला, चला फॉलो करून ठेवू. मग त्याने मला फॉलो करून ठेवलं. मग तू महिनाभर आपली जर्नी बघतोय काय करतोय काय नाही, आणि मला माहिती आहे हा कोण आहे, हा माझा आहे मेन की मला याच्यापर्यंत पोहोचायचं आहे. मग एखाद टाइम कुठल्या स्टोरीला रिप्लाय करून दिला, त्यालाच बोलून दिलं, नाही तर मग तोच आपल्याला रिच आउट झाला की अरे छान काम करतोय, आम्ही असं करतो हे वगैरे वगैरे. ही प्रोसेस झाली. आता मला माहिती मी गावाकडचा पोरगा आहे, गावाकडनं इकडे आलोय, स्वतःची जागा बनवून बघतोय. मला माझं डोकं जास्तच ऑन ठेवायचं आहे बाकीच्यांपेक्षा, कारण की इथं जे ऑलरेडी वाढले त्यांना माहिती की शहर कसं वर्क करतं, त्यांना माहिती की प्रोसेस कशी आहे. मी नवीन जेव्हा शहरामध्ये आलो तेव्हा खूप जास्त न्यूनगंड होतं, भाषेपासून तर राहणीमानापासून सगळ्या गोष्टी, की काय करू कसं करू, इथे एवढे भारी एवढे कूल आहे, आपण तर एकदम नॉर्मल आहे वगैरे वगैरे. मग हळूहळू त्या गोष्टी प्रोसेसमध्ये येत गेल्या, हळूहळू शिकत गेलो कसं वर्क होतं या सगळ्या गोष्टी, सिस्टीम कळत गेली. जसा मी एक गोष्ट रिसेंटली क्रॅक केलेली, एक चांगल्या ब्रँड डील अशी काढली की मी एक इव्हेंटला बोलवलं होतं. मला इव्हेंट कुठला तरी वेगळाच होता, तिसऱ्या टाईपचा. मी बघितलं इव्हेंटमध्ये कोण कोण लोक येतात, काय काय लोक येत आहेत. त्याच्यामध्ये मला दिसला की अरे हा गाय जो आहे ह्या ब्रँडसोबत काम करतो, जो मला इन फ्युचर मला या ब्रँडसोबत काम करायचं आहे, तर हा पण इकडे येतोय. आणि ही माझ्यासाठी अपॉर्च्युनिटी की त्या एका रूममध्ये तो पण असणार आहे, मी पण असणार आहे, मी त्यासोबत बोलू शकतो. पण ती मुवमेंट नाही आहे कारण तो एक इव्हेंट आहे, तिकडे कोणी कामाने ऑन नसतो. पण स्टील कसं काय मी माझं जे डोक्यात चालू आहे ते अचीव करू शकतो. मी बघितलं तो गायचा इंस्टाग्राम की अरे हा ओके हा हे काम करतो जे काम करतो, ओके हा मँचेस्टर युनायटेडचा फॅन आहे. मला मँचेस्टर युनायटेड माहिती पण नाही काय विषय. मी बघितलं मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लब आहे, असे प्लेयर आहे वगैरे, पास्ट हिस्ट्री वगैरे, एक डॉक्युमेंटरी पाहून घेतली. मला ते 2 तासामध्ये कळलं मँचेस्टर युनायटेड काय सीन आहे. प्लस एक नॉलेज तर भेटूनच गेलं, प्लस आता त्या गायविषयीची एक गोष्ट मला कळून गेली. त्या इव्हेंटमध्ये तो उभा आहे आणि मी माझ्या पाठ करून उभा आहे, आणि मी त्या दुसऱ्या व्यक्तीसोबत मँचेस्टर युनायटेड विषयी बोलतोय आणि हा मागे बिझनेसविषयी बोलतोय. पण त्याला ऐकायला आलं की भाई हा काहीतरी आपला मँचेस्टर विषयी बोलतोय. तो डिरेक्टली टर्न झाला आणि बोलायला लागला हा मॅच आहे, असं आहे तसं आहे वगैरे वगैरे. आणि मी हा हे वगैरे असं मँचेस्टर विषयी गप्पा चालू झाल्या. मग हळूच तो नंतर विचारला तुम्ही काय करतात, हे ओके मी क्रिएटर आहे वगैरे वगैरे. मग इंस्टाग्राम एक्सचेंज झाला, नाईस वगैरे वगैरे. मग तोच समोरूनच अप्रोच आला, तुम्ही कोण आहात, काय आहे तुमचं इंस्टाग्राम काय वगैरे वगैरे, काय करतात. जे मला जाऊन पिच करायचं होतं त्या समोरूनच तिकडून इंटरेस्ट जमा झाला. मग त्यानंतर मी माझं अजून पण पिच करणार नाही आहे की मला काम करायचं तुमच्या ब्रँडसोबत. थोडा वेळ वेट केली, 1 दिवस 2 दिवस त्याने पण बघितलं, आणि त्या दिवशी मला स्मार्ट राहायचं आहे. मी 2-3 दिवस असं प्रीमियम स्टोरी टाकल्या
की मी एखाद्या कॅफेत आहे, इकडे तिकडे तिकडे, म्हणजे त्याला कळलं की भाई आपल्या ब्रँडला हे इंटिग्रेट होऊ शकतो, फूड रिलेटेड ब्रँड आहे तर मग त्यानंतर त्यानेच सांगितलं की आम्ही असं करतो तसं करतो, जाऊ शकतं नीट. म्हणजे जे मला सांगायचं आहे ते समोरूनच आलं. आणि हे इतकं जास्त वाटतं की खूप जास्त टेक्निकली विचार केला आहे हा, आता ट्रॅव्हलचा विचार करतोय, कॉन्टेंटचा विचार करतोय का बिझनेसचा विचार करतोय, हे एकदम स्मूथ आहे. ही फक्त प्रॅक्टिस आहे. मला फक्त आता मी घरात लावून ठेवलाय तो ब्रँडचा फोटो, आणि मला वाटतंय की ह्या ब्रँडसोबत इन फ्युचर कधीतरी काम करायचंच आहे. तर मग जर ती मला वाटतं की मी एवढा वेळ वाट बघितली आहे ह्या ब्रँडची, माझ्या दिवसभर दिसतंय हा ब्रँड समोर, आणि जर काही त्या ब्रँडचा गाय मला आज भेटणार आहे तर मला माझ्या पूर्ण 100% लावायचं आहे माझ्या साईडने. मग मी तेवढं कितीच वेळ दिला, मी फक्त 2-3 तास दिला विचार करायला की फक्त मँचेस्टर युनायटेडचं काय विचार करून घेऊ, आणि जेव्हा होईल तेव्हा होईल. आणि जरी तो दिवशी मला क्रॅक नसता झाला तो गाय, तरी पण चालत असतं, कारण की माझ्याकडे मँचेस्टर काय कळून गेलं, प्लस मला तो गाय पण भेटला आणि मी अजून 9 जणांना पण भेटलोय, तर 9 जणांमधून काहीतरी होऊन गेलं असतं. राईट. आणि हे इव्हेंट्समध्ये मोस्ट ऑफ टाइम असे लॉंग टर्म डील्स किंवा मोठ्या मोठ्या गोष्टी होतच नाही, जस्ट भेटतात, बोलतात, चिल करतात आणि निघतात. पण इथं आपल्याला अवेअर राहणं, कारण की आपण गावाकडचे आहेत ना, आपण नाही आहे कुठल्या मोठ्या बाबाचे, आपल्याला रेडीच राहायचंय की कुठली गोष्ट अचीव करायची आहे. तर आपण नाही आहे प्रिव्हिलेज्ड, आपण नाही आहे की डायरेक्ट वरच्या स्टेपवरनं चालू झाले, आपण कुठून खालून चालू झालोय. आपल्यापासनं शहर 6-7 तासावरती आहे, 6-7 तासावरनं आपण 3-4 पिढ्या पुढे चाललोय आपल्या. मी ज्या लोकांमध्ये राहतोय ते लोक डायरेक्ट माझे पंतू राहतील जे आता तेवढे पैसेवाले आहेत, माझा नातू राहील तेवढा पैसावाला. तर तेवढीच गोष्ट आपण 6-7 तासा प्रवासामधून क्रॅक करतोय, तर आपल्याला खेळावंच लागणार आहे, अवेअर राहावंच लागणार आहे. आणि हे कधी होतं, महिन्यातनं दोन इव्हेंट आले, 2 इव्हेंटमध्ये मी तेवढं तर डोकं लावायलाच की भाई आता आलोय तर करूनच टाकू काहीतरी. तर मग पार्ट ऑफ करिअर आहे तसं बघायला गेलं. आणि तू जसं म्हणजे आता डिस्क्राईब केलं, सगळ्यांना असं वाटलं की अरे हा किती बिझनेस विचार करून करतो, जसं तुम्हाला ते स्मूथ ते नाहीये. म्हणजे मला माहिती आहे तू काय बोलतोय, मला एक्झॅक्टली माहिती आहे, नाही का, भरपूर केलेलं आहे. म्हणजे उलट जेव्हा क्रिएटर्सला नवीनला किंवा म्युझिशियन्सला आपण बोलतो ना, मी तेच म्हणतो की तुमचं जे आहे ना ते तुम्ही म्हणा बाहेर, म्हणजे कम्युनिकेटेड. जसं आता तू म्हणलास की तू तसं स्पेसिफिक स्टोऱ्या त्यावेळेस टाकून जे तुला म्हणायचंय ते त्याला कळालं की अच्छा हा असा आहे, आणि ते त्याच्यासोबत अलाइन होत होतं म्हणून बसलं ते. राईट. सो लाईक क्रिएटर बनणं, म्युझिशियन तेच आहे की तुम्हाला जे म्हणायचं ना ते बाहेर टाका, आणि ते राईट लोकांनी बघितलं ना, जितकं तुम्ही टाकाल तेवढं त्याचा हे वाढेल सर्फेस एरिया. आणि एकदा राईट लोकांनी बघितलं, यू विल फाइंड राईट पीपल टू ऑब्विसली व्हॉट एव्हर वर्क काम जे काही. तुम्ही जर सांगतच नाही तुम्ही काय कसं दिसतच नाही, तुम्ही कुठं नाहीच आहे, तर कसं म्हणजे कसं जुळणार आहे काही. आणि बिझनेस गेम खेळायचा आहे, पैसे कमवायचे, तर पैसे अट्रॅक्ट करावेच लागतील, विचार करावाच लागेल पैशांचा थोडासा तरी, की भाई. आणि पैसे बी काय असं माझ्याकडे आता लाख रुपये येणार, करोड रुपये येणार, तो वाला गोल नाही की मला चला घर घ्यायचं आहे पुढच्या 2 वर्षात 5 वर्षात, मला गाडी घ्यायची आहे. आता माझा पर्सनल गोल आहे की मला आई बाप्पांना विदेशात फिरवायचं आहे. माझं डायरेक्ट लहानपण असतं, पप्पांनी आम्हाला 13 वर्षापूर्वी विमानात फिरवलं होतं, आम्ही एकदम छोटे छोटे होतो तेव्हा. आम्हाला कळायचं पण नाही, बाप्पांचा ड्रीम होता की माझ्या फॅमिलीला विमानात फिरवेल. कुठल्या ब्लड लाईनमध्ये आमच्या कोणी विमानात गेलं नाही. लहानपणी पप्पा जेव्हा बसायचे गावाकडे, विमान जात असेल तेव्हा म्हणायचे आई इमानाला देख 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 पुढे जायला ना. आणि मग ते पप्पांचं होतं की एक दिवस विमानात बसू बरं का एक टाइमले. मग ते विमानात बसले पण आणि आम्हाला पण फिरवलं. आणि एक मित्रांमध्ये बी ओराना लहानपणी शाळेत असताना की भाई विमानात फिरलंय. मग असं 4 चौघामध्ये जरा हे होतं की भाई आहे 4 दिवस चांगले बघितलेत. मग आता तेच की आई पप्पाने एवढं करून दाखवलं तर मला फिरवायचं आहे त्यांना. तर मग हेच की तो इमोशनवाला माझा गोल आहे. मला जर कधी मटेरियलिस्टिकवाला राहिलं असं, मला कार घ्यायची दाखवण्यासाठीच मोस्ट ऑफ कारवाला सीन आहे. कम्फर्टसाठी पण एक आहे, चला घर घेणं, घर पण एक कम्फर्ट आहे की चला बाहेर कुठेतरी राहतोय, काहीतरी सिक्युरिटी हवी आहे. आणि कम्फर्टवाला गोल, मटेरियलिस्टिक गोल, हा इमोशनवाला गोल आहे. आता मला पण स्वतःविषयी माहिती की मी इमोशनवर जास्त खेळतो, की मला लागतोच कुठेतरी की जर कधी एखादा जेन्युइन असेल, इंटेंट चांगला असेल, इमोशन चांगला असेल तरच मी ते अचीव करू बघेल. तर मी एवढं 3-4 वर्ष समजून मी नाही वर्क केलं माझ्यासाठी फायनान्शियली की मला पैसे कमवायचे नाही कमवायचे, मला फक्त काम करायचं आहे. तिकडे मी कुठेतरी मटेरियलिस्ट असेल त्यावर्षी, त्यामुळे मला पैसा भेटला नाही. तिकडे मी कुठेतरी स्टेबिलिटीसाठी असेल म्हणून पैसा भेटला नाही. आता मी इमोशनली खेळतोय तर मला हळूहळू पैसा येतोय. तर हळूहळू प्रॅक्टिसने कळलं की भाई मला इमोशन जेव्हा इथं असेल तेव्हाच मी मेहनत करणार आहे. मग आता जर कधी मी 23 year old म्हणतोय की मला आई बाप्पांना विदेशात फिरवायचं ह्या वर्षी, ते माझ्यासाठीच खूप मोठी गोष्ट आहे
की मी लहानपणी विचारच नसता केला की मी आई बापांना ह्या एजमध्ये इकडे इकडे फिरवणार आहे वगैरे. किंवा माझ्यासोबतचे मित्र जे आता स्टेबल होऊ बघताय किंवा प्रयत्न करताय खूप त्यांच्या परीने, तर बेस्ट करताय त्यांच्या वेने, पण त्यांचा तोपर्यंत थॉटच जाणार नाही की भाई आई बापांना फिरवायचं आहे. तर मे बी एक तयार करून देतोय मी, आणि मी फिरवलं ह्या वर्षी, फिरवणार आहे फॉर शुअर. त्यानंतर मूळच्या पोरांना पण जे शेअर होणार कॉन्टेंटमधनं ते असंच जाणार आहे की यार आपल्याला पण आई बापांना फिरवायचं आहे. मग त्यांचा गोल पण आहे तो जेन्युइन वेने पुढे जाणार, रादर की भाई नोकरी पाहिजे, एवढा पैसा कमवायचा, गाडी घ्यायचं, हे घ्यायचं. आता गाडीचं खूप फॅसिनेशन राहतं पोरांना, माझ्या सगळं मोस्ट ऑफ मित्रांना. पण मेन तर हेच आहे, गाडी येईल, चालवेल, फिरेल, पूजा करेल आई पप्पा, ती गाडी असेल राहील, पेट्रोल भरायचं, फिरवायचं, पेट्रोल फिरवायचं. त्यात आई पप्पा मित्र त्यांचा काय फायदा आहे? माणूस फक्त फिरतोय, मस्त ऑरा कॅरी करतोय, भारी वाटतंय, 4 लोक नाव करताय, पण आजूबाजूच्यांचा काही फायदा झालाच पाहिजे. मे बी ते जे आता आई बापांना समजून घे मी फिरवायला जाईल भारी विदेशामध्ये, नवीन पोरांना तेच कळेल की अरे ती जी आई बापांकडे खुशी भेटते ना, त्याच्या जोऱ्यावरती जे दिसतं ना किंवा आपल्या मुलाने करून दाखवलं, दी स्माईल येते ना, ते जर मी शेअर केलंय कॉन्टेंटमधनं, तर मग पुढची पब्लिक तेच विचाराने जाईल की भाई आई पप्पांसाठी करा. हे असं काहीतरी केलं. आता हे जे सगळं तू बोललास की जेन्युइननेस आणणं, की करायचंय ते चांगलंच इंटेंट आहे, इमोशन आहे तिथंच करायचंय, जिथं व्यवस्थित इंटेंट आहे तिथंच काम करायचंय, किंवा एक सेल्फ रिफ्लेक्शन की मी कसा करतो, हे माझे स्ट्रेंथ आहेत, हे माझे विकनेस आहेत, हे कुठून येतं? असेच मजा असं काय मी बघितले लोक खूपच. हा म्हणजे कुठूनही शिकू शकतं माणूस, हे बघून शिकता येतं, कोणी कॉन्टेंट मधून शिकतं, कोणी स्वतः करून शिकतं, कोणाचं वॉटर एक्सपिरियन्सेस. लाईक तुला हे की सेल्फ रिफ्लेक्ट केलं पाहिजे, आपण काय करतोय ते बरोबर आहे, चुकीचं आहे, किंवा जेन्युइन आहे तेव्हाच काम केलं पाहिजे, किंवा बाकीच्या गोष्टी टाळल्या पाहिजे. मे बी एक मेंटल हेल्थ वाला सीन आहे की आपल्याला माहिती आपली सेहत कधी चांगली राहणार. मला माहिती की हा खूप कामाचा माणूस आहे, हा मला खूप पैसे आणून देणार आहे इन फ्युचर, पण मला माहिती की याच्यासोबत काम करून मला त्रास होणार आहे, याच्यासोबत काम करून मला पुढच्या अजून 3-4 महिने माझे वाया जाणार आहे, तर मी त्याच्यापासून दूरच राहील. आणि काम केलंय, माझे वाया गेले टाइम खूपच, आणि खूप पैसा आला पण त्या पैशाला काही किंमतच नाही आहे. रादर इकडून मला कमी पैसे भेटणार आहे, पण मला याच्यासोबत काम करायला मजा येते, तर मी याच्यासोबत काम करणार. तर मग अशा मेंटल हेल्थ मी खूप अवेअर आहे की भाई मी कुठे चांगला राहणार, माझं डोकं कुठे शांत राहणार, माझं डोकं कुठे नीट राहणार, मी स्वतःसोबत किती राहणार, कोणासोबत काम करून मला स्वतःसोबत राहण्यासारखं फील कधी येतोय ते मी ॲक्सेप्ट करेल. मे बी अशा गोष्टी हळूहळू फिल्टर करत गेलो. मेंटल हेल्थचा थोडासा विचार करतो की मला जेव्हा चांगलं वाटतं मी तेच करणार, जरी खूप पुश करावं असं वाटतंय तर मी नाहीच पुश करणार. माझं डोकं मेन पाहिजे. कॉन्टेंट बनवायचं रिझन तेच की मला माहिती माझं डोकं इकडे नीट राहतं. मला तर कधी IT वाला काम राहिलं असतं किंवा दुसरं कुठलं काम राहिलं असतं, ते मला माहिती की कोणा तिसऱ्या व्यक्ती मला कंट्रोल करतोय आणि त्यानुसार मला काम करावं लागणार आहे. आणि ते काम पण चांगलंच आहे, जे पण करतात त्यांना भारी, त्यांच्याकडे सिक्युरिटी आहे, पण मला तो वाला पार्ट नको आहे माझ्या लाईफमध्ये. मला माझी मेंटल हेल्थ इम्पॉर्टंट आहे की मला माहिती मला जेव्हा जी गोष्ट करायचं आहे ती गोष्ट मी करणार आहे, कारण की आपलंच जगायचं आहे आपल्याला. बरोबर. तर ही जी गोष्ट तू बोललास मेंटल हेल्थची, ही समजणं सगळ्यांचं म्हणजे सगळे नाही समजत. काळजी नाही करत, वर्ष घासतच जातात. जे माहिती ज्यांना की नाही बाबा आपली मेंटल हेल्थ खराब राहते, बट स्टील ते कशात तरी सिक्युरिटी वॉट एव्हर रिझन्स असतील, बट हे समज नाही इतक्या व्यवस्थित आणि ते इंटिग्रेट करणं, तर ही समज कुठून येते? मे बी याचा रिझन मी खूप जास्त स्वतःसोबत राहतो, मी खूप टाइम स्पेंड करतो स्वतःसोबत, एकटाच माझं बसून स्वतःविषयी विचार करणं, बसून राहणं, वाट बघणं, गंमत बघणं, ऑब्झर्वेशन करत राहणं. त्यामुळे मला खूप वेळ भेटतो माझ्यासाठी. असं नाही की पळापळ इकडून तिकडे इकडून तिकडं, हा माझा लाईफचा पार्ट आहेच, हे करतच राहतो, पण स्वतःसाठी एक वेगळा टाइम काढत राहणं. आज जस्ट मी आलो तो रॅपिडो सोबत आणि तो त्याचा बसला, मी माझा बसलाय, पण मी दिसतोय सनसेट छान असं वरतून प्रॉपर विमान जातोय आणि सनसेट जातोय हे ते, आणि भारी वाटतंय बघून. आणि मी तेव्हा एकदम प्रेझेंटमध्ये, मला एकदम असं वाटतं की मी लाईव्ह आहे, जरी सोबत तो व्यक्ती राहिला तरी पण ती मोमेंट जगायला खूप भारी वाटतं. काही मी आहे, मी जिवंत आहे, मला असं फील होतंय, सगळे ब्लड सेल्स दिसत आहेत आणि फक्त कळतंय की जिवंत आहे, तो जिवंतवाला फील मला भारी वाटतं. तर तिकडेच मला कळतं ह्या गोष्टी की काय करायला हवं, काय नाही करायला हवा, निसर्गात जायला. मे बी आई पण तशीच आहे, आई खूप स्मूथ आहे, आईकडनं खूप शिकत राहतो. आई आता 30 वर्ष झाली काम करून, ती सर्व्हिस शिक्षिका आहे. तर मला एक टाइमला असं होतं की यार तुम्ही एकच गोष्ट कसं काय एवढं 30 वर्ष करू शकता, किती कठीण गोष्ट आहे ही, सतत. आणि आपण कॉन्टेंट म्हणतो कन्सिस्टंट टाकत नाही. ती बाई कन्सिस्टंट शाळेत जाते रोजच्या रोज, 30 किलोमीटर प्रवास करते आणि शिकवते पोरांना, आणि स्टील हॅपी, एकदम स्माइल करते.
मग मी थोडा टाइम घरीच होतो, काहीच करत नव्हतो. जेव्हा मला खूप वाटत होतं ना की कन्सिस्टंट कॉन्टेंट करत नाही किंवा खूप कठीण आहे कॉन्टेंट आणि खूप ट्रॅव्हल हे ते किंवा कधी कधी व्हिडिओ चालत नाही तर उगाच ताण वगैरे हे ते, मी सगळं सोडून दिलं. फक्त घरी थांबलो महिनाभर आईची गंमत बघत. आईला पण माहित नाही, पप्पांना पण माहित नाही. त्यांना असं वाटलं की भाई हा आलाय काहीतरी झालंय, कर बघ तुला जे करायचंय ते कर, आम्ही सोडून दिलं, तुला बघ काय करायचंय. मी फक्त घरी बसून आईची गंमत बघतोय ह्या महिनाभर. आई काय करते, कशी करते. आणि आईला मध्ये मध्येच प्रश्न जास्त नाही, खूप जास्त की बाई प्रॉपर इंटरव्ह्यू घेऊन घेतला एक टाइमला, सगळं शिकून घेतलं. हळूहळू आई कशी करते ग तू हे, आई रोज शाळेत कसं काय जाते ग तू, शाळेत तुला काय आवडतं ग रोज, तू कसं काय सकाळी उठते. सकाळी आई 5 वाजता उठून झाडांना पाणी टाकते, मला माहितीच नाही. हा रोज. आणि आणि मला असं वाटतं की शाळेत जाऊन प्रवासामध्ये आईला ताण वगैरे होत असेल. आई संध्याकाळी देवपूजा करते, आई तिची बसून होम मिनिस्टर बघते, गप्पा मारते. रात्री फुल हसतोय आम्ही शो बघत बघत गप्पा मारत. आई तिच्या शाळेतले किस्से सांगते. कसं काय असं म्हटलं एवढं राहू शकतं ही बाई, कसं काय एवढी खुश आहे. मग त्यानंतर कळलं की तिचा शेड्यूल जसा तिने बनवला आहे की सकाळी इमानदारीत उठणं, झाडांना पाणी टाकणं, निसर्गाजवळ राहते, ती केअर करते, कुठलीतरी गोष्ट ग्रो होताना बघते रोजच्या रोज. तो एक पार्ट आला. मग सकाळी मुलं बाळ आमचं की भाई आम्हाला शाळेत जायचा पार्टचा कधी विचार केला, आमचं डब्बा बनवा. मला 2 मोठ्या बहिणी आहेत. ते आपण बाप काम करताय, इंजिनियर दोघे मस्त पुण्यामध्ये. ते आपण त्यांच्या लाईफमध्ये बेस्ट करतायत. आई फुल आमचं डब्बा बनवण्यापासून, म्हणजे डब्बा पण बनवते स्वतःच आणि नंतर सगळं स्वतः काम वगैरे पण करते, मेंटेन करते आणि शाळेत जाते. 10-12 वाजता शाळेत गेली, संध्याकाळी 6 वाजता घरी आली, 5:30-6 वाजता. आणि प्लस मग आल्या काही आराम वगैरे नाही. परत आकाश सगळं झालं का, सगळं ठीक आहे का, काय केलं आज वगैरे वगैरे, गप्पा गोष्टी झाल्या. त्यानंतर परत रात्रीचं जेवण, त्यानंतर गप्पा गोष्टी, परत झोपा, परत सकाळी उठा, सेम ती प्रोसेस. मी तिची जी मेंटल हेल्थ आहे त्यामुळेच नीट आहे. तिला माहिती की कुठेतरी ताण येऊ शकतो शाळेमध्ये काम करताना कंटिन्यू. मग ती जर कधी बॅलन्स राहायचं असेल तर मग सकाळी उठा, ती झाडांना पाणी टाका, देवपूजा करा, मुलाबाळांना विचारा काय केलं काय नाही केलं, एकदम बॅलन्स्ड. मग मला तर महिनाभरात ते ऑब्झर्वेशन झालं की यार हे ना, इथूनच मला पुढच्या लाईफची प्रोसेस कळते की मला जर कधी माझं काम नीट बॅलन्स ठेवायचं असेल, मेंटल हेल्थ ठीक ठेवायची असेल तर मग या आईची जो रोडमॅप आहे तो फॉलो केला पाहिजे. पप्पा जी गोष्ट करताय ते फॉलो केली पाहिजे. पप्पांची आता डायरेक्ट ते केंद्र प्रमुख झाले आहेत, डिव्हिजन हेड. तर ते आता घरी बसून काम करतात, त्यांचं वर्क फ्रॉम होम असतं आणि मध्येच त्यांचं ऑपरेशनसाठी त्यांना जावं लागतं, बघावं लागतं कुठे काय काय स्कूलचं काय वगैरे वगैरे. आणि मी विचार करतोय पप्पांनी एवढं 30 वर्ष सर्व्हिस केली आणि त्यानंतर आता घरी ते वर्क फ्रॉम होम करताय, एवढं वर्ष शाळा सोडून. कसं काय त्यांना बॅलन्स होतंय, कारण घरी तर त्यांना माहिती ना फक्त मजा मस्ती चिल करायचं वर्षासाठी ते एन्व्हायरमेंट वर्कचं नव्हतं. हां, आणि तिथे बसून ते पप्पा काम करतायत कंटिन्यू इमानदारीमध्ये. टीव्ही नाही काय नाही पप्पा टीव्ही वगैरे बघून एंटरटेन होणार, स्पोर्ट्स बघणार, WWE बघणार, पण ते आज टीव्ही बंद करून काम करतायत मस्त. मग ते कसं काय एवढं अवेअर त्यांच्या स्वतःविषयी. मग त्यांच्यासोबत बसणं, महिनाभर त्यांची गंमत बघणं, ऐकणं, बोलणं, गप्पा करणं. ते संध्याकाळी मग त्यांच्यासोबत मित्रांकडे जातात, भेटतात, वॉक करतात, त्यांची फिजिकल हेल्थ नीट ठेवतात. मग ही जी लोक ऑलरेडी त्यांनी अचीव करून ठेवलेलं आहे त्यांच्याचकडनं शिकायला खूप भारी वाटतं. आणि ती लोक आपल्याकडे एवढ्या जवळ आहे, डायरेक्ट आपल्या घरामध्ये, आपल्यापासून 5 फुटावरती आहे फक्त. त्या लोकांचा कधी आहे एवढा जवळ त्यांच्याकडनं शिकायला भेटतंय, मग तर आपल्यासाठी गोल्डच आहे आई बाप्पा. तर मग मी तेच फॉलो केलं की भाई थांबा, आपण खूप मोठे मोठे इन्स्पिरेशन बघतोय जे आपल्यापासून खूप दूर आहे, त्यांच्याशी आपल्याला काहीच माहिती नाही आहे. आपले इन्स्पिरेशन आपल्या घरामध्येच आहे, ज्यांचं नाव आई बाप्पा आहे. त्यांच्याचकडनं खूप शिकलो मग बसून. मेन तेच की क्युरिओसिटी, आपला शांतपणा साईडला ठेवायचा आहे, फक्त डोकं ऑन ठेवायचं शिकासाठी. एकदम कोरं पान आहे जे भरायचं आहे आपल्याला. अनसर्टन्टी हा सगळ्यात पहिला फॅक्टर आहे क्रिएशनचा आपल्या. कारण जसं तू म्हणलास की गोल पण नाही ठरू शकत, तू काय गोल ठरवणार, ठीक आहे. प्लस अनसर्टन्टी, तुला नाही माहिती काय म्हणणार उद्या, तुझं इंटरेस्टचंही नाही माहिती, प्लस तू जे कॉन्टेंट बनवतोय त्याचंही उद्या काय चालेल नाही चालेल, जे आता आज टाकली व्हिडिओ त्याचंही काय होणार आहे नाही होणार आहे, अनसर्टन्टी. प्लस तर ते हँडल करणं डे टू डे बेसिसवर खूप अवघड आहे. म्हणजे कशामुळे म्हणतो की बाकीच्या ह्याच्यात एक कुठेतरी त्याला एक आराखडा असतो की समज आता दुसरं समजा मी इंजिनियर असतो, मी एखादा जॉब करत असतो, तर आय नो की इथून इथं जायचं, इथून काहीतरी गोष्टीमध्ये आराखडा आहे माझा, तेवढा तर सेफ आहे मी. तिथे जाऊन कामातल्या कामात जे काही होईल दॅट इज डिफरंट, ठीक आहे. आपल्यात कशाच काही नाही, म्हणजे काही येऊ शकतो उद्या. म्हणजे नाही चालायला लागलं कॉन्टेंट, तू काय करशील उद्या? इफ समजा जे आता चांगलं चाललंय तुझं, बेटर जे होत चाललंय, इफ इट स्टॉप्स वर्किंग टुमॉरो,
आणि तुला नाही, म्हणजे तुला जे होतं तेच करता येतं, नाही क्रॅक होते, मग काय करशील? म्हणजे असं खूप आहे ना, मग काय करशील, किंवा असं झालं तर तसं झालं तर रोज येते. तर being able to handle that uncertainty and still do it in a positive, happy manner, living a healthy life, that is what you have achieved at a very small age. तुला नसेल ते तसं दिसत मे बी अजून, बट ॲज आय सी इट, आपल्या लाईफचे एक्सपिरियन्सेस ऑब्विस आपलं बघायचं कसं शिकतो, पण काय काय बघितलंय हे मॅटर करतं शेवटी, की तू काय पाहिलंयस, कोणाला कसं बघितलंयस, त्यांच्यातल्या काय गोष्टी बघायचा प्रयत्न केलायस. तू जसं म्हणलास आई वडिलांकडून तू शिकतो, खूप जण आई वडिलांसोबत राहतात. डू यू थिंक एव्हरीवन लर्न्स इन दिस वे? तेच 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 द्यायचं. आणि आता हे मी शिकलोय माझ्याकडं, मी शिकलो की मला कळलं की आई वडिलांकडनं शिकायचं राहतं थोडा वेळ टाइम काढून, आणि हेच जर कधी मी कॉन्टेंटमध्ये टाकतोय तर ते अजून लाखो लोकांना कळणार आहे. तर यापेक्षा बेस्ट काय राहू शकतं? मला तेच एक मोटिवेशन आहे कॉन्टेंट बनवण्यासाठी, की माझ्या शब्दामध्ये पॉवर आहे कॉन्टेंटमुळे, की मी जे बोलतोय आज, मी जस्ट तुम्हाला बोलतोय किंवा मित्रांना सांगतोय, 3-4 लोक ऐकताय, पण जे कॉन्टेंटच्या वेरी मी टाकलं तर ते लाखो लोक ऐकणार आहे. तर तेच एक मला इन्स्पायर करतं, मोटिवेट करते कॉन्टेंट बनवण्यासाठी, की आपण जे बोलतोय ना हे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. तर मग त्यामुळे एक प्रेशर पण आहे की भाई चांगलाच विचार करायचा आहे, चांगलाच सकारात्मकच राहायचं आहे. आणि त्यामुळे पण माझं मेंटल हेल्थ चांगलं राहणार, की भाई प्रेशर आहे, चांगला विचार करायचा, चांगला हे करायचा. मला दिसतंय 10 खराब गोष्टी, एक गोष्ट चांगली आहे, मी 10 खराब गोष्टी किती अट्रॅक्टिव्ह राहिल्या तरी पण त्या निगेटिव्ह गोष्टी साईडनाच ठेवेल. एक गोष्ट चांगली वाटते ना, त्याचाच विचार करा भाई, कारण की तीच गोष्ट मला ठीक ठेवणार आहे. मला काही डोपामिन चेस नाही करायचं आहे. असं मजा येते ना, गॉसिप करा, हे करा, ते करा, एकदम मस्त भारी वाटतं, एकदम मस्त डोपामिन रिलीज होतं. पण ते मला माहिती की हे लॉंग टर्म चालणार नाही आहे, त्याच्याने माझंच खराब होणार आहे. आणि ते खराब होऊन झालंय, आपल्याला माहिती आहे, चुकांकडनं शिकलोय आपल्या स्वतःच्यात, मग तिकडून पुढे निघायचं हळूहळू. इफ समथिंग डझंट वर्क आउट, काय करतोस? हे मला ऑलरेडी होऊन गेलं विचार करून. जेव्हा मी क्रिकेट खेळायचो ना, तेव्हा मला बरंच चालू राहायचं डोक्यामध्ये की अरे हे किती वेळ चालणार, कसं चालणार, काय होणार वगैरे. ते एक प्रेशर आहे, त्यामुळे मी नीट कधी कधी खेळलो नाही, मला जमलं नाही. तर ते मला माहिती की साईडला काहीच ठेवायचं नाही. आता मी डायरेक्ट लीफ ऑफ फेथवर आहे, जे हाही झालं, खूप विचार करून झालाय लाईफमध्ये, जर कधी हे झालं नाही तर ते होईल, किंवा प्लॅन बी ठेवू, हे जमलं नाही तर ते करू, वगैरे वगैरे वगैरे. काहीच टेन्शन नाही आहे. डायरेक्ट मी काढलेच होतं 5-6 वर्ष, किंवा हे जे आवडतंय ना ते करून टाकू. आणि असं नाही की प्रिव्हिलेज डे, पैसा ठेवलाय बॅक साईडला आणि मग आपण त्यामुळे बिंदास्त आहे वगैरे, काहीच नाही. वाटतंय ना, आवड आहे, करायचं आहे, करून टाकू. त्यामुळे दुसरा थॉटच नाही कुठला, एकदम 100% क्लिअर आहे स्वतःविषयी, कामाविषयी. त्यामुळे बरोबर स्मूथली चालू आहे. भारी. आणि ते दिसतंय की तू एक्सपेरिमेंट करतोस, तू स्टँडअप ट्राय करायला, तू अशा ठिकाणी जातो जिथे तुला बोलायचंय. म्हणजे एखादा हे जिथे तू पॅनलवर बसतोय, तू बोलतोय, तू सॉंग्स म्युझिक कडे हे तुझं काम चालू आहे, तू ट्रॅव्हल सिरीजचं बघतोय, डान्स पण केला आपण, गच्ची गाणं डान्स अनएक्सपेक्टेड. सो ते कळतंय की यू आर डुईंग इट ऑर्गॅनिकली, जे करू वाटते त्या पॉइंटला, नाही का? जसं हा ठीक आहे, करू वाटतं आता केलं, त्याचं पुढं काय करायचं. इट्स नॉट की अरे स्टँडअप करतोय तर मग ते एकदम असं झालं पाहिजे, हे ते त्या एक्सपेक्टेशननी नाही करत. कुठपर्यंत स्टँडअपचं? स्टँडअप मस्ती होती की मी बघतोय स्टँडअप खूप टाइमपासनं, तर मला वाटतंय करावं, असं मी केलं. मला आपोआप ऑपॉर्च्युनिटी आली की सारेगमवरती आमचं गच्ची गाणं आहे, तर मी लहानपणी ऐकलं होतं खूपच गच्ची, आणि हे ते कदाचित तुम्ही विचार केला असेल की यार का भारी तिघांची जोडी आहे ही, मी पण पाहिजे. असं रॅन्डम पोराने शूट केलेलं टाकलेलं गच्चीचं ऑफिशियल म्युझिक व्हिडिओज नव्हतं, डायरेक्ट आपोआप ऑपॉर्च्युनिटी भेटली गच्चीवाली. किंवा आता मुंबई इंडियन्ससोबत काम, मी लहानपणी क्रिकेट खेळायचो, मी मुंबई इंडियन्सचे खूप सारे स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहेत की भाई ह्या पेजवरती आपला फोटो पाहिजे, क्रिकेट खेळायचं तेव्हा. पण आता क्रिकेटर नाही तर ह्या वेने तिकडे ऑपॉर्च्युनिटी भेटली मुंबईसोबत काम करायला. तर ह्या गोष्टी अशाच आहे, मजा मस्ती. मला वाटतं ना, ह्या एकाच आयुष्यामध्ये खूप सारे जीवन जगायचे आहे आपल्याला. तर मी स्वतःलाच वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये बघायला आवडतं की भाई मी स्टँडअप बी करतोय, नाचतो पण आहे, मस्ती पण करतोय, सिरियस पण आहे, आणि एकदम स्पिरिच्युअल पण आहे, सगळ्या गोष्टी एकत्र. मग तरच तर मजा आहे एकदम लाईफ. मला असं वाटतं सगळे ह्युमन्स असे असतात, म्हणजे नाही का, सगळे पैलू असतात ते ह्युमनला, पण ते एक्सप्लोअर न केल्यामुळे किंवा तशा पद्धतीने विचार न केल्यामुळे राहून जातं की तू एक काहीतरी धरतो, ते करत राहतो फॉर 30-40 इयर्स, आणि मग तुझे बाकीचे पैलू राहून जातात, नाही का? मला असं वाटतं खूप जण सुद्धा असं होतं, नाही तर मला वाटतं की पॅटर्न तोडायचा आहे. हा, सगळं केलं पाहिजे यार, काय आपल्यामध्ये राहतं बऱ्याचशा गोष्टी, फक्त तो एक ट्रेडिशनल वेने सांगितलंय की अरे सेफ आहे, एकदम सेफ, असंच जा. पण जेव्हा इकडं तिकडं घुसल ना, तेव्हा जास्त मजा येते. मग ते सेफ खेळायचंच नाही आपल्याला, थोडंसं लाईफला चॅलेंज करायचं आहे, स्वतःलाच एम्बॅरेस करायचं आहे,
पडूनच बघायचंय, बघू ना लोक काय म्हणतात, कसे हसतात, चुकूनच पडू ना आपण डायरेक्ट असं चालता चालता पडून जाऊ, मग 10 लोक हसतील, मला मजा येते, अरे अच्छा आज 10 लोक हसले माझ्यामुळे, मला चांगलं वाटलं. तर अशी मस्ती एक्सपेरिमेंट. राईट. आणि त्याच्यासाठी असं नाही की खूप जास्त एफर्ट आहे किंवा खूप जास्त करावं लागतंय, जस्ट चिल आहे, तुम्हाला फक्त जगायचंय काय पण नवीन नवीन टाईप मध्ये आणि ऑब्झर्व करायचंय. असं अवघड वाटतं पण ते जास्त सोपं आहे तसं बघायला. लाईक तुला मग आता काहीच बॅरियर नाही ना, म्हणजे तू तुझ्या मनानेच करणार आहेस, तर मग तो क्या ही हार है क्या ही जीत है, मग करना है हमने किया, मजा है, ठीक है, वो देख लेंगे बाकी. आणि नवीन लोक आहेत ना, हे थोडी मला उद्या भेटणार आहे, 5 मिनिटांनी थोडी मी राहणार, मी कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी नाही, ठिकाणी राहणार. आणि माझ्यासाठी पण माझा तो इमोशन एक्सप्लोर झाला एम्बॅरेसमेंटचा, अजून वेगवेगळे खूप सारे इमोशन एक्सप्लोर करायचे. तू क्रिकेट खेळायचास, ठीक आहे, मग आता तू क्रिएटर झालास आणि यू आर बॅक ऑन पॅनल ऑफ मुंबई इंडियन्स. तर ते किती भारी जोडून आले की तू क्रिकेटर म्हणून नाही, तसं क्रिकेटर म्हणून नाही गेलाय, बट बिकॉज ऑफ कॉन्टेंट यू हॅव रीच देअर, आणि आता तुला क्रिकेट माहिती आहे. सो असा एखादा क्रिएटर ज्याच्याकडे तुझ्या इतकी रीच आहे, तो तिथे जे बोलू शकला असता त्यापेक्षा तू बेटर बोलशील का, तर तू ऑलरेडी क्रिकेटर आहेस. हे किती भारी जुळून आलं. सो टेल मी अबाउट इट, की कसं झालं हे, कुठून मुंबई इंडियन्स, खानदेशचा पोरगा मुंबई इंडियन्स. हा ना, माझ्या गाववाले पोरले खुश झाले एकदम की भाई तू तिकडे आहे, तू तर आमच्यासोबत गलीमध्ये क्रिकेट खेळायचा, आउट राहिला तरी नॉट आउट द्यायचा, आणि डायरेक्ट मुंबईसोबत त्या लोकांसोबत बसलाय. रिदम पाठक होती सोबत, रिदम पाठकला मी लहानपणी ऐकायचो, तिची कॉमेंट्री वगैरे, आणि प्रेझेंटर होती ती, आणि मी कधी विचारच करत नव्हता रिदम पाठक आणि मी सोबत बसलोय आणि आम्ही दोघी प्रेझेंट करतोय तो शो. एकदम रॅन्डम गोष्टी होऊन गेल्या. आणि हे पण असंच अपॉर्च्युनिटीनेच भेटलं की चला मुंबईच्या रिलेटेड मी काहीतरी टाकलंय. मी जे वाराणसीवाली ट्रिप केलेली, तर मुंबईच्या टीममधला एक गाय जो वाराणसीला जाण्यासाठी कॉन्टेंट बघितलं त्याने माझा, तिकडून इन्स्पायर झाला आणि वाराणसीला गेला. मग त्या डोक्यामध्ये होता हा क्रिएटर भारी आहे, तो वेट करत होता की हा कधी मोठा होईल, कधी मोठा होईल, आणि कधी मी आपल्या याच्यावर नंबर्स वगैरे करून. आणि मग ती जी लोक आहेत ज्यांना वाटतं की अरे हा मोठा झाला पाहिजे, ती लोक पाहिजे लाईफमध्ये, त्याने इमोशन फुल दिलाय मला की यार हा मोठा होईल ना, मग गेला आपण बोलू आपल्या इथे. मग त्याने वाट बघितली, मी घासली माझ्या परीने, म्हणजे लाईफ आपोआप दोघी पॅरली चालू राहतात, कोणाला एकमेकांना माहिती नाही पण ते एक बरोबर भेटतात. मग मी पण केलं, एक लेवलला पोहोचलो, मग त्यांना वाटलं की अरे हा आता आहे, चला याला बोलूया. मग नंतर त्यांनाच कळलं की अरे हा क्रिकेट वगैरे खूप माहिती आहे, आणि मग हळूहळू गोष्टी झाल्या. प्लस माझे मॅनेजर वगैरे, मंदार म्हणून माझा मॅनेजर, त्याने खूप हेल्प केली, त्याच्याकडनं पण बऱ्याचशा गोष्टी झाल्या सॉर्ट. तर अशा बऱ्याच आहेत ज्या गोष्टी आपोआप पॅरलली एकत्र आल्या आणि होत आहेत. आता हे जो तू मॅनेजर वगैरे जे बोलतोयस, हाऊ मच डज दॅट हेल्प? म्हणजे आता एक सीन असेल ना तुझा की तोपर्यंत कोणीच नव्हतं आणि आता एक मॅनेजमेंट आहे तुझ्याकडे, सो हाऊ मच डज दॅट हेल्प? किती फरक पडतो, काय गोष्टी सोप्या होतात त्याच्यामुळे, काय म्हणजे हाऊ डज दॅट वर्क? हा, असा मीडिएटर पाहिजेलच कोणी ना कोणी एक टाइम नंतर. आता मी तर ठरवलं होतं की माझे 1 लाख फॉलोअर होत नाही तोपर्यंत मी कुठलंच ब्रँड डील करणार नाही, आणि एकदम क्लिअर होतो मी याच्याविषयी की मला पैसे कमवायचेच नाही, मला फक्त इमानदारीत कॉन्टेंट टाकायचं आहे. आणि मी तेच केलं. मी खूप सारे मेसेजेस, खूप सारे मेल्स, कोणालाच रिप्लाय नाही, कुठल्याच ब्रँडला, कुठल्या एजन्सीला. जेव्हा 1 लाख झाले तेव्हाच मी सगळ्यांना रिप्लाय दिलं, तेव्हा सगळ्यांशी बोललो. मध्ये जर कधी मी बोललो असतो 10,000, 20,000, 30,000 फॉलोअर्सच्या वेळेला, मग मी सांगितलं असतं असं अमाऊंट आहे माझी, आणि मग त्यानंतर आपण काम करू. पैशाची आवड लागून गेली असती, भाई पैसा भेटतो इथून खूप सारा, आता पैसा कमवू इथून. प्लस माझी ती अमाऊंट फिक्स झाली असती जी खूप कमी आहे, म्हणजे 20,000च्या फॉलोअरवरती आहे मी, तेव्हा कुठली तरी अमाऊंट मला भेटली असती, जिचं मी किंमतच करत नाही, कारण की मला माहिती माझी कॉन्टेंटची प्राईस काय आहे, मी किती मेहनतने बनवलं माझं काम. मग मी का यांच्यासोबत इंटरॅक्टच होऊ किंवा कामच का करू? मग मी अशा लेवलला पोहोचतो जिकडेच मी यांच्यासोबत बोलेल, आणि एक चांगली लेवल, चांगला एक नंबर आपल्यासमोर येईल, अमाऊंट नंबर. 1,00,000 जेव्हा झाले फॉलोअर्स, तेव्हा मी ती जी अमाऊंट आली तिकडूनच डायरेक्ट स्टार्ट केलं एकदम, की भाई आता कमवतो डायरेक्ट चांगल्या लेवलमध्येच. मग तो मी स्वतःलाच एक ठेवलं होतं की तिथपर्यंत पोहोचायचं आहे, तेव्हाच मी ब्रँड डील करणार आहे. मग त्यानंतर हळूहळू गोष्टी कळलं की अच्छा असं एजन्सी वर्क असतं, असं मॅनेजर असतो, असं एक मीडिएटर राहतो, मग असं ब्रँड डील कोलॅब वगैरे वगैरे. आणि ही ऑलरेडी नवीन इंडस्ट्री आहे, प्लस आपण नॉर्मल गावाकडचे लोक आहेत, आपल्याला माहितीच नाही कसं गोष्टी काय वर्क होत. त्या सगळ्या गोष्टी क्रॅक करणं, समजून घेणं, थोडा टाइम देणं, प्लस ऐकण्याची शक्ती आहे की भाई ऐकून घ्या, जास्त डोकं चालवायचं नाही, समजून घ्यायचं आहे, नवीन शिकतोय, शिकून घ्यायचं आहे. प्लस आता हे ॲक्सेंटवाला सीन पण, आता तुम्ही पण ॲक्सेंट कॅरी करता तुमची, आणि मी पण आता थोडंसं असं खानदेशी वेमध्येच बोलायचं हे करत राहतो. मी पुण्यामध्ये पण होतो 2-3 वर्ष, पुण्यामध्ये खानदेशी ॲक्सेंट अरे कोणी जास्त बोलत नाही, काय नाही, आणि इंटरॅक्शन्सच नाही, एकदम प्रॉपर न्यूनगंड की भाई काय करावं.
मग मी एकदम प्रॉपर प्रॉपर असं एकदम मराठी शिकलो, एकदम छान नाकामध्ये बोलायला एकदम मस्त. हा, शुद्ध आणि चांगलं पण आहे, मस्त नवीन काहीतरी शिकायला भेटलं मला. पण मला कळलं की मी तिकडे खूप पुकी होऊन जातो एकदम शुद्ध मराठी बोलण्यामध्ये. जो माझा रांगडेपणे बिंदास फील आहे, एकदम असा कॉन्फिडंट आहे, मी माझ्या ॲक्सेंटमध्येच आहे. मग मी किती कुठल्याही ठिकाणी राहो, सिच्युएशन बघून मी माझे ॲक्सेंटच कॅरी करतो, त्याच कॉन्फिडंट लेवललाच बोलतो की भाई राहू दे, असेल मराठी किंवा एकदम शुद्ध एकदम छान असेल काय किती काही, पण मला जर कधी इथंच चमकायचं आहे तर मला माझं ओरिजिनॅलिटीच ठेवावं लागणार आहे. आणि मग आपल्या वेने की चला इंग्लिशवाला आहे तर इंग्लिशसोबत मस्त वर्किंग लँग्वेज आपली बोलायची, मग हिंदीवाल्यासोबत हिंदी, एखादा चांगला खरंच वाटतोय की भाई याच्यासोबत काम काढायचं आहे एकदम नीट छान मराठी भाषेत बोलायचं. पण आपला जेव्हा व्यक्ती राहिला तेव्हा एकदम मस्त आपल्या भाषेमध्ये एकदम प्रॉपर. तर मग त्या पण गोष्टी हळूहळू क्रॅक करत राहणं, शिकत राहणं, समजत राहणं. कारण की जर कधी आपण एकदमच आपल्या थॉटशी कटलर राहिलो तर मग तिकडेच आपण राहून जाणार. जर कधी ओपन अप राहिलो, आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, तर मगच पुढे जात राहणार. हे खूप इम्पॉर्टंट आहे की एक तर तू कॉन्फिडंट ही पाहिजेस आणि तरीही तू लूज डेफिनेशन आला पाहिजेस. म्हणजे की ही गोष्ट आहे, पण जर त्या गोष्टीबद्दल मला आता कोणी म्हणलं की हे बघ ही पण इन्फॉर्मेशन आहे, तर लगेच ही अशी आहे, ते खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला. नाही जर तुला वाटतं की अपडेट आहे तर तू अंडर कॉन्फिडंट राहतोस ह्याच्यावर. आणि जर तू नाहीच आहेस की नाही हेच बाप आहे सगळ्यात, तर तू ग्रो नाही करत. सो यू हॅव टू बी कॉन्फिडंट प्लस एबल टू लर्न. आणि एक बेस्ट आहे की आपण गावाकडचं असल्यामुळे ना आपल्याला असं बिंदासपणा आहे, जास्त डोकं नाही चालत आहे, शिकलेलं नाही ऑलरेडी, आपल्याला फक्त गोल माहिती आहे, तर मग ते डायरेक्ट मुद्दे सुद्धा तिकडंच घुसायचं, कामातच घुसायचं. प्लस मग जे नवीन नवीन लोक येतात लाईफमधनं त्यांच्याकडनं शिकत राहायचं सीन. आता सध्या डॅनी भाई खूप भारी माणूस, त्यांच्याकडनं खूप शिकत राहतो. त्यांच्याकडनं कसं ॲज अ ब्रँड प्रेझेंट करायचं आपल्याला, ते वाला गोष्ट शिकलो. आणि डॅनी भाईने पण स्वतःच चुका करून त्याला कळलं की भाई काय करायचं आता लाईफमध्ये. आणि जर काही डायरेक्ट डॅनी भाईचा आपल्याला ॲक्सेस आहे आणि डॅनी भाईकडनं शिकायला भेटतंय तर मग ओपनच आहे आपण करायला सगळ्या गोष्टी. मग त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकलो. डॅनी भाईला पण खूप आवडतो, मला बी आवडतं डॅनी भाई. आणि शरण भाई एक नंबर लोक आहेत सगळे, त्यांचे वाईफ, असं एकदम प्रॉपर फॅमिलीज बनली आहे. तर मग जो असे ट्राईब भेटतो ना आपल्याला, एक ग्रुप भेटतो हळूहळू लाईफमध्ये, तो हळूहळू भेटत गेला. माझं खूप टाइमपासनं हे होतंच की यार मी एकटंच करतोय, एकटंच घासतोय, मला असं कोणीच नाही सारख्या टाईप्सचं. ते आता हळूहळू भेटायला लागलं. मग डॅनी भाईचा ग्रुप आलाय प्रॉपर, मग त्यांच्यासोबत काम करत राहतो, भेटत राहतो. आणि असं नाही की कॉन्टेंट सेम आहे आणि कॉन्टेंटमुळे काय हेल्प आहे, असं की एक क्रिएटिव्ह माइंडसेट वाले लोक, एक जायचं भेटायचं, जस्ट चिल करायचं, आपोआप गोष्टी नीट मोकळ्या होऊन जातात. आणि मग आपलं काम करायचं, ते त्यांचं काम करणार, ते ग्रो करणार, मग परत मध्ये भेटायचं, बोलायचं, फिरायचं. आणि फक्त ग्रोथ माइंडसेट, फक्त पॉझिटिव्ह गप्पा, फक्त हेच क्रिएटिव्हवाल्या गोष्टी आणि नुसती मजा. एवढं भारी वाटतं ना डॅनी भेटून, लय भारी माणूस. दॅट इज अ पर्सन ज्याने दाखवली ब्रँड व्हॅल्यू काय होऊ शकते. त्याचा पण तोच माइंडसेट आहे की भाई तो क्रिएटर आहे, गाणे काढतोय, इन्व्हेस्ट करतोय, हे करतोय, ते करतोय, बऱ्याच गोष्टी एकसाथ करतोय. मग तो पण एक सीन शिकायला वाटतो की भाई एकसाथ बऱ्याचशा गोष्टी होऊ शकतात, काम करत राहायचं. फक्त मेन काम तर कॉन्टेंट आहे, तिकडून बाकीच्या गोष्टी आपोआप भेटणार आहे. तर तो बी असा डायरेक्ट बिंदास घुसून जातो. शो काढला फुल प्रॉपर, 3,500 लोक आले होते त्याच्या शोला, पुण्यावाल्या याच्यात, खतरनाक. मी पण सरप्राईज झालो की भाई डॅनी भाईने कधी केलं नाही असं नाटक बिटकवाला सीन शाळेमध्ये असताना, किंवा हे भाई मी हे प्रायोगिक नाट्यगृह आणि असं तसं हे ते काहीच नाही. त्याला वाटतं आता करायचंय, करून टाकलं. जे कोणी क्रॅक करून शकलं नाही त्या क्रिएटरने करून टाकलं. काय केलं माहिती, किती म्हणजे तेवढी पब्लिक आणणं, ते पण म्हणजे व्ह्यूज, अगेन डिफरंट गोष्ट आहे. पण स्वतः माणूस पैसे काढून प्रवास करून येतोय त्याच्या शोला भेटायला, बघायला. खूप आवड. आणि त्यांनी ते अख्खा ऑडिटोरियम भरलंय आणि भरतोय अजून, ही डेंजरस गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे बाकीच्या क्रिएटर्सला पण ओपन झालं की भाई आपण पण आपला शो काढू शकतो, आपण पण करायला हवं, लोक येतात तिकीट काढून वगैरे. तर ती हिंमत आली त्याच्याकडे बघून. आणि असे हिंमतवाले लोक आजूबाजूला राहिले तर भारी वाटतं की हाय करून टाकू डायरेक्ट. तुम्ही पण खतरनाक शो क्रॅक केला डायरेक्ट, महाराष्ट्रातला डायरेक्ट पहिला सोलो महाराष्ट्र दौरा. ते होतच म्हणजे इंडिपेंडंट. बाकी कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर वेडिंग. थँक्यू. खतरनाक डायरेक्ट शुभांग केदार अँड प्रणित वनवे, भारीच. एकदम सरप्राइझिंग होतं आमच्यासाठी ऑडियन्सला. खरंच काय, मग कोणालाच माहित नव्हतं असा पण काही सीन आहे. मला असं वाटतं सगळ्यांना ऑब्व्हियसली माहित असेल, म्हणजे ज्यांनी बघितलंय त्यांना. डायरेक्ट भारीच.
सोलो कॉन्सर्ट्स करणं खूप, आणि ते पण स्वतः सगळी गाणी आपली आहेत ना रे. म्हणजे नाहीतर तसा फक्त शो जर तुला स्किल बेस्ड शो करायचा आहे की मी परफॉर्मर चांगला आहे, मी म्हणजे सगळी हिट गाणी घेऊन जर मी परफॉर्म करतो तर ते सोपं आहे, म्हणजे करू शकतो लगेच करून ना. आज तुला स्वतःची गाणी करायची तर तुला ती आधी गाणी करून रिलीज करून त्यासाठी ऑडियन्स क्रिएट करून अशी जी तुझ्या 30 गाणी ऐकायला तुझ्यासाठी ऑडिटोरियम मध्ये येऊ शकते. ते हा म्हणजे हार्ड टू क्रॅक, पण झालं. आणि हळूहळूची प्रोसेस होती ना, तुम्ही डायरेक्ट खूप वर्षापासून करतायत ना सोबत, 10-12 वर्ष, 10 वर्ष झालं काम करतोय. वाव. त्यानंतर मग आता आलं की भाई अभी लोक दिख रहा है की अरे आहे आर्टिस्ट ही पोचती किंवा हिचे गाणे वगैरे, आता कुठेतरी ते कंपाऊंड व्हायला लागले. आणि तुमच्या नंतर आता नवीन आर्टिस्टला पण कॉन्फिडन्स येईल की भाई आपण पण शो टाकू शकतो. किती भारी. आता तुला अपॉर्च्युनिटी चेस करायचीच नाही की मला कोणी गाणं द्यावं, कोणी पिक्चर मधून गाणं द्यावं, कोणत्या लेवलनी काय करावं. तुला जे आवडतात ते गाणे बनव, टाक. ते गाण्या ज्यांना आवडते ती तुझी ऑडियन्स तयार होईल. तू त्यांच्यासाठी लाईव्ह शो करू शकला तर तुझं सर्कल कम्प्लीट झालं ना. यू जस्ट हॅव टू एक्सपांड ऑन दिस सर्कल. मॉडेल कम्प्लीट आहे. तू तुझ्या गाण्यांवर पैसा कमवू शकतो. इज इंडिपेंडेंट आर्टिस्ट ना. जर तुला काही वेगळं करावं लागतंय जर तुझ्या आर्ट पासून, तर मग इंडिपेंडेंट मग लेबल साठी करा, त्यापेक्षा सोपा वे लाईक का खेळायचं असं. द सायकोलॉजी बिहाइंड. अजून ग्रो करायचंय खूपच. पार्टी सुरू होईल. क्रेझी काम, क्रेझी आर्टिस्ट सोबत करू. आता याच्यात ब्रँड व्हॅल्यू मध्ये मला तुला विचारायचं स्पेसिफिकली की काय गोष्टी ऍक्च्युली मॅटर करतात. म्हणजे फक्त व्ह्यूज आणि तुझे फॉलोअर्स किती आहेत ते मॅटर करतं, की तुझं कॉन्टेंटला काय डेप्थ आहे, काय क्वालिटी हे किती मॅटर करतं, की लाईक वेन अ ब्रँड अप्रोचेस आणि एका स्पेसिफिक क्रिएटरला ते फायनान्शियली अप्रोच करतात की आम्ही हे बजेट देऊ शकतो तुम्हाला, तर व्हॉट डू दे सी. तर सीन असं आहे, आता ब्रँड व्हॅल्यू वाईज बघितलं गेलं तर मेन सीन आहे की ऑडियन्स. आता जरी मी मराठीमध्ये कॉन्टेंट बनवतोय तरी माझ्याकडे कुठली ऑडियन्स आहे मला माहिती आहे. कॉमेंट्समध्ये दिसतंय की अरे इंग्लिशमध्ये कॉमेंट करताय किंवा असं काहीतरी चांगल्या कॉमेंट्स आहेत, छान छान की वैचारिक कॉमेंट्स आहेत. मग ब्रँडला ते दिसतंय की भाई याची जी ऑडियन्स आहे ना एकदम टफ आहे, चांगली आहे, जी माझं प्रोडक्ट घेऊ शकते, मग मी याच्यासोबत काम करेल. जरी याच्याकडे कमी फॉलोअर आहे, हा 2-3 लाखावरती आहे आणि 2-3 लाख व्ह्यूज येत आहेत, तरी मी याच्यासोबत काम करणारच आहे. आणि समजून घ्या एखादा क्रिएटर आहे ज्याच्याकडे 1 लाख फॉलोअर आहे आणि त्याच्याकडे ऑडियन्स आपलं प्रॉपर गाववाले ऑडियन्स आहे. आणि आता ब्लिंकिट जे आहे, आता गाववाली ऑडियन्स आहे, ती ब्लिंकिट कशाला त्याला देईल, कारण ते 1 मिलियन जरी असले तरी पण ते घेणारच नाही कोणी, ब्लिंकिटवरून ऑर्डरच करणार नाही. तर मग ब्लिंकिट त्याच्याकडे जाणार नाही. पण त्याच्याकडे जी आपली गाववाली ऑडियन्स, आपण सगळेजण विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन वापरतो गावाली, तो मिलियनवाला फॉलोअर आहे, त्याच्याकडे गाववाली ऑडियन्स आहे, तो विठोबा त्याच्याकडे येईल कारण की विठोबाची क्रिएटर ऑडियन्स ती आहे. आणि माझ्याकडे समजून का ब्लिंकिट येईल, चला शहरात पोरगा काम करतो, जरी 1-2 लाख राहिले तरी, आणि तसेच पैसे भेटणार दोघांना पण. एक दोन वे की तुम्ही फक्त एकदम प्रीमियम आता इंग्लिश कॉन्टेंट बनवा, तुम्हाला कमी ऑडियन्स भेटणार आहे कारण की इंडियात इंग्लिश बोलणारे खूप कमी लोक आहेत. नाही तर तुम्ही मग मासेस केटर करा, गाड्या 1 मिलियन फॉलोअर काढा आणि मग तेवढेच ब्रँड काढा. एक तर मग एकदम प्रीमियम, नाही तर एकदम मोठा मास. 2 गोष्टी आहेत त्या आपल्या हातात आहे क्रॅक करायचं. मग आपल्यावर आहे की भाई आपण जर कधी प्रीमियम पण नाही आहे आपल्याला, साधेच लोक आहे, आपण नॉर्मल घरची लोक आहेत, चांगली अंबल घरातनं आलेली आहे, आपल्याला एकदम चिकन लाईफ दाखवायची नाही आहे, देखू शकत नाही, तर मग ती गोष्ट क्रॅक होणार नाही. मग आपल्याला वाटतं की चला मासेस आहे आपल्याकडे, सगळ्यात मोठं प्रिव्हिलेज, घराबाहेर गेलो लोक फोटो काढतील. इंग्लिश ऑडियन्स घराबाहेर जाणारच नाही, कार घेईल डायरेक्ट जागेवर पोहोचेल, तो रस्त्यावर उतरणारच नाही. पण आपल्याकडे आहे तो एक प्रिव्हिलेज की भाई घराबाहेर निघाल्यावरती आपण पाणीपुरी खायला थांबलोय की लोक फोटो काढतील, गर्दी जमा होऊन जाईल, तर मग मासेस केटर करायचं आहे. तो एक झोन आहे की चला मग ब्रँड तेच बघतंय की आपला जे प्रोडक्ट आहे ते कुठे कशात इंटिग्रेट होणार आहे. आणि सगळे ब्रँड्स हुशार आहेत, सगळ्यांना माहिती की कुठल्या क्रिएटरकडे कुठली ऑडियन्स आहे आणि आपला ब्रँड त्याच्याकडे जाणारच का नाही. गाववालाच आपला मित्र आहे ज्याच्याकडे मासेस आहे आणि तो म्हणतो की मला नायकी सोबतच काम करायचं आहे, नायकी नाहीच येणार, मग त्याला त्या टाईप्स काहीतरी बनवावं लागेल. म्हणजे असं गोल पण असे हवेत की जे अचिवेबल आहे, आणि नायकी जेवढा पैसा देईल तेवढाच त्याला दुसरा ब्रँड पण देऊच शकतो, मग तो ब्रँड अचीव करणार तो अशा टाईप्समध्ये. मेन ते की गेम प्रॉपर समजून घ्या, थोडा टाइम द्या. नवीन पोरांना मी काय बोलतो ते कळणारच नाही, जेव्हा हळूहळू टाइम देतील तेव्हाच कळेल. मला 5 वर्ष होतील यावर्षी कंप्लीट, मला माहिती, मी पण पहिले खूप स्ट्रगल केलं, पहिले 3 वर्ष, त्यानंतर 2 वर्ष थोडं डोकं ऑन ठेवलं, खूप जास्त ट्रायल चालू होत्या, खूप जास्त फेल झालो, त्यानंतर कळलं की ओके हे करायचं आपल्याला. आता शुभांगी केदार आर्टिस्ट आहे, मी शुभांगी केदारला स्कूलमध्ये बघितलं होतं, मला वाटलं अरे का भारी कलाकार आहे, अरे ना लाईव्ह ऐकायचं आयुष्यात कधीतरी.
माझ्याकडे तेव्हा शुभम केदारने कधी कॉन्सर्ट काढला असतं मी आलोच नसतो. मी शाळेमध्ये होतो तेव्हा. माझ्याकडे तिकीटचे पैसेच नाही आहे. बरोबर. आज 10 वर्षानंतर मी पैसे कमवायला लागलो. शुभम केदार मी स्टील माझ्या डोक्यामध्ये, कारण मी लहानपणी बघितलं होतं. मला आज दिसतं की शुभम केदारचा शो आहे, 1000 रुपये तिकीट आहे, मी न विचार करता तिकीट काढून जाईल. कारण की मी लहानपणी बघितलं होतं तिला की भाई ही माझी आर्टिस्ट आहे, हिने आज शो काढला आपल्या गावामध्येच आहे, मला यायचंच आहे. 1000, 2000, 3000 किती काही बी देऊन टाकेल मी, पण मला ऐकायचं आहे ना लाईव्ह. तर असा सीन आहे की हळूहळू हळूहळू हळू ऑडियन्स बिल्ड होते, जी पे करणार वगैरे बघणार. तुम्हालाच माहिती प्रोसेस कशी वर्क होते. सगळं कल्ट लोक जे रेडी असतात पैसे द्यायला. कंपाऊंडिंगला तर पर्यायच नाहीये. म्हणजे जे विथ टाइम क्रिएट होणार आहे ना त्याला तर पर्यायच नाही. म्हणजे तो लागतो, तो टाइम लागतोच. ऑब्व्हियसली जर खूप सारा तुझ्या मागे स्ट्रक्चर आहे ऑलरेडी, कंपनी तुझं म्हणजे नाही का काहीतरी आहे, त्याच्याशिवाय तर मग हाच पर्याय की घासत राहा, ठक 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 करत राहते. लास्टला जे बनल तेव्हा तेवढा वेळ गेल्यानंतर तेव्हाच बनल. तोपर्यंत व्हॉट डू यू डू व्हेन युअर कॉन्टेंट डझंट वर्क? मी कॉन्टेंट चाललं नसतं काय केलं असतं असं चाललं नसतं. नाही आता समजा जेव्हा मागे झाला असेल कधी की तू काहीतरी टाकलेस आणि ते नाही चालत आहे तुला पाहिजे तसं किंवा नाही चालत, मी ते नाही चालण्यासाठीच बनवलंय. आता मला एवढं माहिती की चालायचं असेल तर काय करायचं. ओके. मला माहिती की एकदम स्मार्ट कॅची एकदम काहीतरी इंटरेस्टिंग हुक टाकायची आहे, जे लोक ऐकणारच आहे, स्टिक राहणारच आहे आणि शेवटपर्यंत बघणारच आहे. ते मला माहिती काय करावं लागेल त्यासाठी. आणि जे फक्त मला स्वतःसाठी बनवायचं आहे ते मी माझ्या आठवणीसाठी फक्त ठेवणार. मला माहिती याला व्ह्यूज येणार नाही आहे, मला माहिती की हे ब्रँडला जात नाही आहे किंवा नवीन ऑडियन्ससाठी एकदम वेगळं आहे की अरे काय टाकून दिलं. पण ते माझ्यासाठी आहे खरं कॉन्टेंट, की भाई मला हे हवं आहे म्हणून मी टाकणार आहे. मला कुठली साधी सिच्युएशन पण असली तरी पण मी तिला एकदम मसाला वगैरे एकदम प्रॉपर सिनेमा बनवू शकतो. मला ही स्किल तुझ्याकडून शिकायची. ठीक आहे, काय मी तुला एक्सप्लेन करतो. माझा आय एम अ व्हेरी लॉंग फॉर्मॅट गाय. मला कोणची स्टोरी सांगायची म्हणले ना मला ती 1 मिनिटात नाहीच बसवत आहे. म्हणजे मला ते असं वाटतं की अरे ती बसत नाहीये, पूर्ण सगळं सांगितलं जात नाहीये किंवा नाही का, तो का ती सवय आहे लॉंग फॉर्मॅटची. सो यू आर व्हेरी गुड ॲट इवन इफ हॅव्हिंग अ बिगर स्टोरी यू कॅन कन्वर्ट इट इन टू पार्ट्स ऑफ स्मॉलर स्टोरीज. आणि ते खूप एफिशियंटली, म्हणजे फक्त कन्वर्ट करणं नाही झालं, दॅट वन पार्ट इज ऑल्सो अ कम्प्लीट स्टोरी इन इट सेल्फ. हे कसं म्हणजे ही जी शूट एडिटची जी स्टाईल डेव्हलप झाली ती कशी केली, म्हणजे कुठून शिकलाय पहिले तर, तू कशी डेव्हलप केली, आणि आता तू म्हणला जसं क्रॅक झालं आता तुझं कॉन्टेंट बघून ते मला समजते की हे एकदम बेस्ट प्रॅक्टिस वाला कॉन्टेंट आहे, की पता आहे हुक आहे, क्रक्स आहे, त्याला एक एंड आहे, त्याला एक आता स्टाईल यायला लागली की आकाश आयुषच्या एंडिंग साठी थांबा तुम्ही, त्याची एक एंडिंग अशी नाही का. आता हळूहळू तुला ती स्टाईल, ते बेस्ट प्रॅक्टिसेस वाला तो स्टोरी टेलिंगचा फॉर्मॅट हा क्रॅक झाल्यासारखा दिसतोय. बट हाऊ डिड इट कम, झालं कुठून हे क्रॅक कसं झालं? हे मी लहानपणीच बोललो की म्हणी खूप ऐकायचो. तर आता एकाच म्हणीमध्ये किती जास्त डेप्थ आहे. तो एकदम बेसिक तेच की थेंब थेंबे तळे साचे, जस्ट एक लाईन आहे, त्यावरनं कळतंय आपल्याला की म्हणायचं काय, मुद्दा काय. मी बहिणाबाईंना खूप ऐकलंय, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हातेले चटका तवा मिळते भाकर. त्या एकाच लाईन मध्ये पूर्ण लाईफ सांगते ती बाई. तर मग तोच एक सीन आहे की भाई मला पूर्ण दिवसात जे केलंय ते मला एका दिवसात मांडायचं आहे. आणि प्लस तो 1 मिनिटामध्ये पण कळलं पाहिजे ऑडियन्सला की भाई याचा दिवस असा होता, हा असा जगलाय, हा व्यक्तीच्या मागची बॅक स्टोरी. त्या व्यक्तीविषयी मी फक्त 2च शब्द बोलणार आहे तरी पण लोकांना कळून जाईल की हा व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, काय आहे. आता तो माझा एक पॉप्युलरवाला व्हिडिओ होता की बाबांनी मला साईडला बसायला जागा दिली, त्यांनी विचारलं जेवला आहे का, आणि मग त्यांनी मला घरी जेवायला बोलवलं. आता ह्या लाईनवरनं हे कळतं की बाबा केअरी आहे. बाबा का दिसतंय व्हिज्युअली की बसमध्ये ट्रॅव्हल करतोय कुठेतरी. त्यात मी बोलतो की साईडला बसायला बाबांना मी जागा दिली. तिथं दिसतं की भाई मी चांगला पोरगा आहे की मी जागा दिली बाबांना बसायला. प्लस बाबांनी मग त्याच्यावरनं विचारलं की तू जेवला आहे का वगैरे. मग बाबांनी इन एक्सचेंज केलं इमोशन्स की भाई तू मला जागा दिली तर मी तुला जेवू घालतो आता. मग तिकडून पुरा स्टोरी चालू होते. मग तिकडून बाबा मला त्याच्या घरी घेऊन गेले. मग तिकडून बाबा जस्ट होते, त्यानंतर आजींमध्ये घुसती स्टोरी. मग जस्ट ही 2 लाईन आहे की साईडला मी बसायला बाबांना जागा दिली, त्यांनी विचारलं जेवला आहे का. याच्यामधूनच कळतं की भाई हा प्रवास आहे, हा आकाश कॅरेक्टर आहे ज्याने चांगला आहे, ज्याने बाबांना जागा दिली बसायला. त्यानंतर बाबांनी विचारलं जेवला आहे का, आणि बाबा त्याला घरी जेवायला घेऊन गेले. 2-3 लाईनमध्ये पूर्ण कॉन्टेक्स्ट कळून जातोय. पूर्ण ते व्हिज्युअली पण दिसतंय, म्युझिकमध्ये पण कळतंय, आणि स्टोरीमध्ये तो ऑलरेडी डिस्क्राईब झालं ते. मला सांगायची गरज लागली की मी ह्या प्रवासात निघालो होतो. मग मला एक बाबा दिसले. मग मला असं वाटलं बाबांचे पाय दुखत आहेत, तर मग मी त्यांना सांगितलं की बाबा बसता का. बाबा बसले. मग त्यानंतर मी खात होतो. मग बाबा हे इथे हे माणूस तिकीट काढून येईल, पिक्चरमध्ये बघेल
पण मला हे का लोकांना स्क्रोल करता 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 इतकं कॅच ठेवायचं आहे, इतकं कमी टाइम आहे सांगायचं आहे की लोकांनी बघितलंच पाहिजे हे. आणि पूर्ण मी जरी त्या बाबांची आजींची स्टोरी सांगतोय तरी लोकांना ती आपलीशी वाटली पाहिजे, त्यांना त्याच्यामध्ये पण आकाश कळला पाहिजे, बरोबर माझं मार्केट झालं पाहिजे की भाई हा कोण आहे व्यक्ती जो सांगतोय, जो नरेटर आहे. मग ते पूर्ण विचार करून ती हायलाइट्स ऑफ द डे आहेत हे माझे सगळे. की मी जरी दिवसात 100 गोष्टी झाल्यात, 100 गोष्टीपैकी 10 ज्या गोष्टी आहेत ज्या खूप इंटरेस्टिंग आहे त्या गोष्टी आहेत हे रील, तशी वाली प्रोसेस आहे. मग आता समजून घ्या मी हीच जे तुम्हाला सांगितलं की साईडला बसायला एका बाबांना जागा दिली, त्यांनी विचारलं जेवलंय का, हे मी 4-5 वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वेने लिहिलेत. मी सांगतो तर आहे एवढ्या सगळ्या गोष्टी, पण मीच सांगतोय ना, प्रूफ कुठे आहे बरोबर की हा असं झालंच आहे का. त्यात मग आजी जे लाईव्ह बोललेली आहे त्यांचे वाक्य आले की माझ्या घरी जे पण खायला आले त्यांना मी खायला देते, सगळ्यांना आनंदी ठेवते. मग हे बोलून छान स्माईलने एंड होणार, प्लस मला आवडलेलं म्युझिक मी लावणार. मग अशी एक स्टोरी तयार झाली. आता हे पूर्ण पर्सनल माझं आहे, मला मजा येते हे करायला. आता मी लॉंगर फॉर्मॅट मस्त प्रॉपर बनवलं एकदम एका तहाचं. मला माहिती की आता पोरं नाही बघणार एवढं, त्यांच्याकडे वेळ नाही आहे किंवा त्यांना नाही आता काम तासभर बघायचं, पण मला माझी स्टोरी सांगायची आणि त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू द्यायची. मग मी त्याच्यामुळे ती एकदम छोटी 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 करून तशी बनवणार. आणि आधी असं नव्हतं, आधी मी पण 3-4 मिनिटाचं बनवायचो, पण मग ते हळूहळू कळत गेलं की कुठलं अनवॉन्टेड आहे, कुठल्या स्टोरीची गरज नाही आहे, किंवा कुठला तरी एक थॉट आहे जो मला जो 2 लाईन्स आहेत पण मला एकाच लाईनमध्ये ही दुसरी लाईन पण मला ऍड करता येईल, म्हणजे एकाच लाईनमध्ये मला 2 लाईन बोलता येतील. मग ते हळूहळू शिकत गेलो, कळत गेलं की काय कसं करता येईल. आता मी ट्रान्सजेंडर्सला भेटलो होतो, खूप भारी लोक, खूप स्वीट. तर मग एंडला असं होतं की मला थोडंसं रिव्होल्युशनरी ठेवायचं होतं पॉईंट, की भाई यांना तर समान वागणूक नाही भेटत त्यांच्यासोबत बोलून. पण मी जर कधी हे असं एंड केलं असतं तर भाई मुद्दा आला असता डायरेक्ट की भाई असं आकाश आता काहीतरी मुद्दा असू आणि एकदम रिव्होल्युशनरी काहीतरी करणार आणि एकदम हे, मग खाली कमेंट पण त्याच की हा यांना हे भेटलं पाहिजे ते भेटलं पाहिजे यांच्यासाठी लढा. मला नाही करायचंय, मला हॅपीच ठेवायचे ना एंड. कारण की तो व्यक्ती खरंच होता हॅपी होता ट्रान्स, जरी तो त्याच्या मुद्द्यांविषयी बोलत होता पण तो हॅपीच होता. मला जे इमोशन एक्शन झालं ते हॅपीच होतं. मग मला व्हिडिओमध्ये पण हॅपीच ठेवायचं आहे. मग मी तो मुद्दा मांडला पण प्लस थाच एड केला की भाई यांना खरंच आपण समान वागणूक देतोय का, हे पण आपल्यातलाच भाग आहे, ही पण आपलीच लोक आहेत. मग एंड असं झालं की भाई मी असं प्रश्नही मांडलाय, प्रश्नही नाही आणि किंवा काय मागत नाहीये तू, की भाई मीच स्वतः आन्सर देतो की भाई आपलीच लोक आहे. तर मग हे हळूहळू कळत गेलं की भाई कसा ठेवायचा विषय, आपलं कसं मुद्दा मांडायचा आहे इनडायरेक्टली. समोरच्याला कळलं पण नाही पाहिजे की हा आपल्याला बोललेला आहे, आपल्याला टोमणा दिलाय, पण स्टील त्याला कळलं की मला बोललाय हा, पण मी काही बोलूच शकत नाही त्याला. तर मग ते मेन रायटिंगचाच गेम आहे की किती ठेवायचं आहे शॉर्ट चांगली, जी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, मासेस करायचे असेल तर गेटर. आणि जर कधी मग लॉंगर फॉर्मॅट तर सगळ्यात बेस्ट आहे की हेच जर कधी मी आजी बाबांचं सांगतोय. खूप लोक होते की अरे लॉंग फॉर्मॅटमध्ये आवडेल आम्हाला बघायला, मूवी पाहिजे, मोठा व्हिडिओ पाहिजे. आणि मला असं होतं की ओके मी हे मोठं बनवू शकतो, पण मला हे पण माहिती की मला किती टाइम द्यावा लागणार आहे याला. मला माहिती की मी आठवडाभर हे जॉब बघेल पूर्ण, तेव्हाच तो कॉन्टेंट पीस तयार होईल. जर कधी इमानदारीत आठवडाभर मी काम केलं त्यावरती, मग मला माहिती की मी आठवडाभर याच्यावर काम केलं तर माझा बाकीच्या गोष्टी कधी होणार. बाकीचा मला पूर्ण प्रवास पण करायचा आहे, अजून पुढे पण जगायचं आयुष्य, पुढे पण गोष्टी स्टोरीज येणार आहे, काय येणार आहे. तर माझा खूप छोटा लाईफ स्पॅम आहे, त्याच्यामध्ये खूप साऱ्या स्टोरीज जगायच्या आहे, खूप साऱ्या स्टोरीज शेअर करायच्या आहे. मग ही स्टोरी झाली, मूव ऑन, पुढे नेक्स्ट लाईफ स्टोरी, असं चालू आहे. आणि करायचं असतं तर मी करूच शकतो ऑब्व्हियसली, कारण की मेन तर तोच सीन आहे की एक प्रॉपर ट्रॅव्हल फिल्म बनवायची आहे सिरीजवाली. मी मेन ट्रॅव्हलच बघत आलो लहानपासून, नॅशनल जिओग्राफी, डिस्कवरी वगैरे, किंवा एखादी ट्रॅव्हलवाली सिरीज. मला एक ट्रिपलिंग म्हणून सिरीज आहे, खूप सुंदर सिरीज आहे, मला खूप आवडते. ते तिघी सिबलिंग्स इनडायरेक्टली एका ट्रिपला निघतात आणि त्याच्यासोबत बऱ्याच गोष्टी होतात वगैरे वगैरे. ते खूप फॅसिनेटिंग होतं. ते असं वाटतं की असं पाहिजे, असं काहीतरी बनवायचं आहे. अशा खूप साऱ्या स्टोरीज आहे. तर एंड गोल तोच आहे की एखादी लॉंगर फॉर्मॅट प्रॉपर एक सिरीज बनवायची, ट्रॅव्हल फिल्म. हाऊ मच एडिट डू यू प्लॅन, किंवा रायटिंग किती प्लॅन्ड असते, किंवा किती इंट्युटिव्हली लिहू देतोस आणि मग त्याला पोस्टमध्ये कशी स्टोरी बनवू बघतोस, हे कसं आहे? म्हणजे आधी काय होतं, नंतर काय होतं, का दर याला वेगळं आहे? हे काहीच होत नाही प्लॅन. माझा मेन हेतू हेच आहे की ट्रॅव्हल करायचं आहे, जास्तीत जास्त फिरायचं आहे, एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, भेटायचं, लोकांना बोलायचं आहे, हा सगळ्यात मेन हेतू आहे. त्यानंतर मग ह्या गोष्टी
की जे डॉक्युमेंटेशन करायचं म्हटलं तर मग ते त्याच्या वेने होणार. आता फक्त कॉन्सेप्ट मला माहिती आहे, 36 जिल्हे केलं. मला माहिती होतं की बाबा एक 36 जिल्हे फिरायचं आहे, 36 दिवसात फिरायचा हा एक प्लॅन होता माझा. मी पहिले 10 डेज प्रॉपर केलं. त्यानंतर मला एवढं आवडलं की मी थोडं थांबत राहिलो प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1-2 दिवस. आणि त्यानंतर कळलं की कॉन्टेंट एकटाच करत होतो, तर कॉन्टेंट आणि प्रवास प्लस हे थोडंसं पुल अप करायला कठीण वाटलं. तर मग मी थोडंसं स्लो केलं प्रवास. मी खूप एन्जॉय केलं, ऑडियन्सने पण एन्जॉय केलं. पण मेन हे की मला माहिती की करायचं काय. 36 दिवस 36 जिल्हे, ओके 36 जिल्हे फिरायचं आहे, प्रवासाला निघालोय. मग त्यानंतर जे होईल ते होईल. त्यानंतर चला मी आता गडचिरोलीला आहे, आज गडचिरोलीला झाला एक्सपिरियन्स करून. त्यानंतर रात्री बसलो. काही स्ट्रिक्ट रूल आहेत. आता प्रत्येक ट्रॅव्हल जर्नीनुसार मी ठेवतो डोक्यामध्ये. आता जसं 36 जिल्हे होते त्यासाठी वेगळे रूल ठेवले होते. जसं की आता मी एका जिल्ह्यामध्ये सकाळी 8ला उठलो, तर मग मी फ्रेश वगैरे 9 वाजता निघेल. 9 नंतर मी ज्या एखाद्या लोकेशनवर पोहोचेल तासाभरामध्ये 10 वाजता पोहोचलो. 10 ते मी समजून घ्या 1 वाजेपर्यंत 3 तास माझ्याकडे. 3 तासामध्ये मी 3 तास होता ना, 10, 11, 12, 1, 3 तासामध्ये मी किती कॉन्टेंट काढू शकतो, किती कॉन्टेंट मला भेटतं आहे. की मी आज ठरवलं आहे की मला गोंदियाला जायचं आहे. मला गोंदियामध्ये राईस प्लांटिंग होते, राईस प्लांटिंग करायची मला शेतामध्ये जाऊन, कुठल्या तरी रँडम गावामध्ये जाऊन. मग मी केली राईस प्लांटिंग. पण मला माहिती की 3 तासामध्ये इनफ मी गोष्टी एक्सपिरियन्स केल्या आहेत पर्सनली आणि इनफ कॉन्टेंट माझ्याकडे आला आहे. मला गुपचाप तिथून गायब व्हायचं आता, की झालं आता खूप एक्सपिरियन्स केलं. मला नॉर्मली जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा मी पूर्ण दिवसभर मजा करतो, पूर्ण एक्सप्लोर करतो. पण मी आता कुठेतरी चॅलेंजवरती आहे. तर मग मी 3 तास फिरलो, कॉन्टेंट काढला. मला किती छान कॉन्टेंट असला तरी मी तिकडे जाणार नाही, मस्त रूमवरती पोचायची वाट बघेल. माझं मग नंतर चांगलं प्रॉपर जेवण केलं, कारण की मला पुढचा दिवस पण करायचं आहे ट्रॅव्हल वगैरे. जेव्हा थोडंसं फिरा, बघा, शांततेत स्वतःला टाईम द्या आणि मग तिथून गायब होऊन रूमवरती पोचा. संध्याकाळी अंधार व्हायच्या आत रूममध्ये पोचलो. एक स्ट्रिक्ट रूल होता की कॅमेरावाला ॲप आहे तिकडे घुसायचंच नाही अंधार झाल्यानंतर, कारण की दिवसाच्याच लाईट्सवर प्रॉपर शूट होणार आहे. रात्री बरंच काही कॉन्टेंट येऊ शकतं पण कॅमेरात घुसायचंच नाही आहे. कॅमेरात घुसला की करा शूट आणि हे ते, आणि लाईट्स खराब राहतात. कॉन्टेंट चांगलं असलं की वाटतं की टाकावं, पण ते ऑडियन्सला मजा येणार की अंधारात कसं काय बघायचं वगैरे, अंधारवाल्यात काही लाईटच दिसत नाही आहे. तर मग कॅमेरावाल्या ॲपमध्ये घुसणारच नाही आणि स्ट्रिक्टली मोबाईल डायरेक्ट ऑफच, की कॉल नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. फक्त मी जाणार संध्याकाळी. मी खूप आधीच जेवण करतो, 7 वाजता जेवायला बसायचो आणि 8पर्यंत गोष्टी संपवायचो. मग 8 ते 11पर्यंत मी एडिटिंगला बसायचो. 2-2.5 तास मॅक्स, गेला 3पर्यंत, आपलं 12पर्यंत जायचं, 3 तास. तोपर्यंत माझा नेक्स्ट डेचा व्हिडिओ रेडी होऊन जायचा. तर मी ठरलो होतं की संध्याकाळी 6 नंतर मोबाईलच वापरायचा नाही आणि त्याच्या आत 3 तासच शूट करायची आणि संध्याकाळी एडिट करायचा, म्हणजे नेक्स्ट डेचा कॉन्टेंट रेडी राहणार माझ्याकडे. प्लस मी कट ऑफ होतो पुऱ्या नॉर्मल लाईफपासून. कुठल्याच कॉमेंटला रिप्लाय देणार नाही, कोणालाच डीएमला रिप्लाय देणार नाही. फक्त आईपप्पांशी एकदा बोलणार आणि ब्रँडचं काम असलं तर मॅनेजरशी बोलणार थोडंसं, तेवढंच काम. नाही तर कॉलवर बाकीचे ॲप्सच नव्हते. मी सगळे ॲप उडवून टाकले होते, सगळे झेप्टो घ्या, ब्लिंकिट घ्या, झोमॅटो घ्या, काहीच संबंधच नाही. फक्त कॅमेरा, माझा एडिटिंगचा ॲप आणि इंस्टाग्राम जिकडे मी अपलोड करणार आहे. ही तर फक्त 36 जिल्ह्यासाठी झालं. तसं प्रत्येक जर्नीसाठी वेगवेगळ्या गोष्टी. आता मी गोव्याला चाललो, मला फक्त चिल करायचं आहे, तर मी काही कॉन्टेंटचा विचारच करणार नाही. फक्त रँडम गोष्टी ज्या होत आहे थोडं वाटतंय शूट करून घ्यायच्या. आणि शूट पण कशा, आता तुम्ही बघितलं असेल खूप जण स्नॅपचॅट वापरतात, घडी स्नॅप टाकत राहणार, काढत राहणार. तशीच प्रोसेस आहे की मला काहीच करायचं नाही जास्त, फक्त मला माझं थोडं स्नॅप्स काढत राहायचे, शूट करत राहायचं 5-5, 6-6 सेकंदचं आणि ठेवायचं माझ्याकडे. मग कोणाला वाटच नाही की हा क्रिएटर आहे किंवा कोण आहे, काहीतरी आहे, काहीतरी शूट करतोय का, एकदम रँडमच चालू राहतं गोष्टी. मला पण कळत नाही की मी हे कॉन्टेंटसाठी आलो काय आलो. मला फक्त डॉक्युमेंट करायचं, शूट करायचं आहे. आता जस्ट चिल करायसाठी गेलो तर अशी प्रोसेस आहे. जर कधी मला खरंच आता ब्रँडचं काम आहे तर माझ्या डोक्यामध्ये ऑलरेडी स्क्रिप्ट आहे, तर मला त्यानुसार शूट करायचं आहे. तर असे प्रत्येक वेगवेगळ्या प्रोजेक्टला वेगवेगळ्या प्रकारचं माइंडसेट घेऊन काम करतोय. आता लिहायचं झालं किंवा हे झालं, हे जेव्हा माझं मेन कॉन्टेंट बनतो ते सेकंडरी. मेन ट्रॅव्हल एक्सपिरियन्स, कारण एक्सपिरियन्स जर कधी मी माझ्यासाठी करेल तरच ते ऑडियन्सपर्यंत पोहोचेल. काय ना माहिती त्याच्याबद्दल. ते जे जेन्युइननेस वाटतं ना ते तिकडूनच आलंय, की भाई मी खरंच जेन्युइनली ट्रॅव्हल फील करतो, एक्सपिरियन्स करतो. मला खरंच आवडतंय फिरायला, ती मोमेंट जगायला आवडतंय. त्यामुळेच ते कॉन्टेंट मध्ये दिसतं. मी जगून घेतो, मग नंतर घरी गेल्यावरती जे काय एडिट करायचं आहे तिकडे ते मॅजिक करतो. लेट्स टॉक अबाउट युअर रूट्स. चाळीसगाव. हां, कसं आहे चाळीसगाव? चाळीसगाव तर सगळ्यात भारी अशा कारणामुळे, कारण की तिथेच सगळे आपले कोर लोक राहतात. आई, पप्पा, मित्र,
ओके. ज्यांच्यामुळे बनलंय सगळ्या गोष्टी. घरी जायचं मस्तपैकी, बसायचं, पूर्ण महिनाभर काय केलं घरच्यांना सांगायचं, प्रवासात काय केलं घरच्यांना सांगायचं, काय काय घेऊन आलो सगळे गिफ्ट द्यायचे, हे आणलं ते आणलं ते आणलं, पूर्ण बॅग मोकळी करायची. मस्त घरी आराम. घरी आदू येतो माझा नेबर, तो एकदम एक्सायटेड राहतो की भाई आका दादा येतोय, आका दादा येतोय. तो भेटणार, करणार, मजा करणार, आम्ही उड्या मस्ती मारणार. संध्याकाळ झाली, जायचं, जे पण गावाकडचे मित्र आहे किंवा जे पण पुण्या मुंबईवरनं घरी आली आहेत त्यांना भेटायचं, मस्त गप्पा मारायचं, टाइमपास करायचा, एकदम चिल, आरामात झोपून जायचं. ही सध्या प्रोसेस चालू आहे घरी जाण्यासाठी. आणि जुनं चाळीसगाव बघितलं गेलं तर तेच मेन की स्कूल, गप्पा. कधीपर्यंत होत असते ते? मी 11वी 12वी नाही, मी क्रिकेट खेळायचो 7वी. मी शाळेतच खूप कमी जायचो. मी शाळेने मला हे दिलं होतं की भाई तू प्रॅक्टिस करू शकतो. हां, आठवड्यातनं 2 तास शाळेत जायचं. संडे आपलं सोमवार आणि मंगळवार 2 दिवस जायचं. बाकी इतर टाइम फक्त प्रॅक्टिसला. मग ते 7वीपासून चालू झालंय. मग 7वीला असं सोडलं नाही, असं ऑन ऑफ. ओके. पण 7वी नंतर मी घर सोडलं असं म्हणू शकता की 7वी नंतर मी बाहेर जाणं चालू केलं. मग हॉस्टेल लाईफ खूप जगली आणि मग बाहेरच्या सगळ्या गोष्टी, अपॉर्च्युनिटी घ्या, हे घ्या ते घ्या. मग घरी असं मध्ये मध्ये येणं जाणं. मध्ये आमचं गाव आहे, घराकडेच शेती आहे आणि मस्त रिव्हर आहे, एक डोंगर आहे. त्या डोंगरावरती जाऊन बसा, चिल करा, सनसेट बघा, मित्रांसोबत भेटा, बोला, एकदम बिंदास्त. आणि आपलं जागा अजून एक्सप्लोअर केली नाही तसं लोकांना माहिती नाही. पण आपण तिकडे राहतो, आपल्याला माहिती आहे किती सुंदर आहे, किती छान आहे, किती निवांत आहे. इकडं लोकांना सांगितलं चाळीसगाव किंवा हे, त्यांना ते असं व्हिज्युअली कळणारच नाही की नेमकं काय विषय आहे. पण जेव्हा आपण तिकडे राहतो स्वतःहून तेव्हा कळतं की भाई किती निवांत आहे, किती चिल आहे. आणि स्पेसिफिकली जास्त कोणाचं होतं माहितीये का, जे त्या गावाचे आहेत ना, ते काही दिवस बाहेर राहून परत जेव्हा गावात जातात तेव्हा जे तुला गाव समजतं, ते मला नाही वाटत जे तिथंच आहेत त्यांना ते त्या गोष्टीत तेवढं दिसतं की अरे ही पण गोष्ट भारी आहे आपल्याकडे, किंवा त्यांना तेवढी जाणीव असते त्यांचं रोज बघितलेली लांब काहीच ना, तू लांब जाऊन परत येतोस त्या गोष्टीकडे तेव्हा तुला ते वेगळं दिसायला लागतं. खरंच ना, जेव्हा बाहेर कामाला गेलो त्याच्यानंतरच कळलं की घर किती भारी आहे, गाव किती भारी आहे आपलं. नाही तर गावामध्ये राहून वाटलंच नव्हतं की गाव एवढं भारी आहे, एवढं स्मूथ आहे. बाहेरची पळापळापेक्षा हे गाव मस्त आहे, बाहेर गेल्यावरच कळलं. तू मगाशी बोललास बघ की ते छोट्या ह्याच्यातून आल्यावर सिटीत आलं की फरक पडतो, भाषेचा पडतो, राहणीमानाचा पडतो, एक इन जनरल एक इन्फेरिटी कॉम्प्लेक्स येतो फॉर काय येतो. तर ते डेज काय होते ट्रान्झिशनचे की लाईक जळगाव, ती भाषा, चाळीसगाव, तिथून पुणे, लाईक हे सगळं ओव्हरकम कसं केलंय की तू आता बोलतोस की अरे नाही मी बोलल जी माझी भाषा ओरिजिनल, ते पहिल्या दिवशी नाही येत ना. पहिल्या दिवशी तेच असतं की अरे आपलं थोडंसं इन्फिरियर किंवा आपलं थोडं कमी आहे का, आपलं थोडं साधं आहे का, गावठी आहे का, वॉट एव्हर. पण ते एका पॉइंट नंतर ते कॉन्फिडन्स भेटलं होतं. ते कसं झालंय ही ट्रान्झिशन त्या पोराची इकडे कशी झाली? हळूहळूच विषय होता. पहिले तर समजून घ्यायच्या गोष्टी, कसं चालू आहे, कसं प्रोसेस आहे सगळी शहरातली, तेच समजून घ्यायचो स्टार्टिंगला. आणि मला आवडत पण होतं ते, कारण की तिकडे क्रिएटिव्हली खूप अप होती लोक, जास्त जजमेंटल नव्हती. आता आपण गावाची पॉझिटिव्ह साईड बघितली तर गावाचं हे पण साईड आहे की काही नवीन ट्राय करायला गेलं का ते लोक बोलणार की अरे हे काय काय होतं वगैरे. ते थोडंसं माहित नाही ना, त्याचं ती बॉर्डर क्रॉस नाही केली ना, तर त्या लोकांना अजून माहित नाही की दुनिया किती मोठी बाहेर आहे. ती लोक तर भारीच आहे, निरागसच आहे, पण असं काहीतरी नवीन गोष्ट करू नाही शकत तिकडे. तो एक बबलच आहे. मग ते शहरात गेल्यावरती कळलं की हे अरे हे शहर जरा ओपन आहे सगळ्या गोष्टींसाठी, बिंदास्त आहे. तिकडे मुलं मुली फिरतायत बिंदास्त, आर्ट बनवतायत, नाचतायत रस्त्यांवरती, एकदम चिल आहेत, टाइमपास करतायत, आर्ट बनवतायत. ते गावाकडे फक्त आर्टिस्ट तो घरामध्येच एक काहीतरी पेंटर आहे आर्टिस्ट, इकडे बाहेर गेल्यावर तो आर्टिस्ट आहे. तर तो एक फरक कळला. मग उलट मला ते पॉझिटिव्ह साईड होती शहरामध्ये आल्यावर, पुण्याला आल्यावरती की यार हे मस्त आहे, हे जाणून घ्यायचं, अजून क्युरिओसिटी होती. मग आता ती भाषा वगैरे साईड मला हेच होतं की हे जे आर्टवाला पार्ट आहे ना, क्रिएटिव्हिटी, ती लोक कोण आहेत, कशी आहेत, काय आहेत ते समजून घ्यायचं, त्यांच्यात घुसायचं, बोलायचं, भेटायचं. मग त्याच्यामध्ये आपली पण इंडिव्हिज्युअलिटी की भाई आपण वेगळे कोणतरी, ते दिसलंच पाहिजे. उलट तिकडे अशी पण बरीच लोक भेटली की ती अशी नाही की कमी समजून घ्या, गावाकडनं आला असं नव्हतं विषय. असं होतं की भाई याच्याकडे काहीतरी अजून एक्स्ट्रा नॉलेज आहे की याला जे आपल्याकडे नाही येतं याच्याकडे, की भाई याने जगलाय, हा नदीकाठी आंघोळ करतो, हा डोंगरावरती फिरतो, ते आपण नाही केलंय. तर तशी लोक पण बरेच भेटली की ज्यांना उलट प्राऊड होता की भाई हा याची काहीतरी वेगळी इंडिव्हिज्युअलिटी आहे. मग ती लोक जास्त भेटत गेली.
मग ती जी होती हेवाली अंडर एस्टिमेट करणारी ती साईडला फेकत गेलो. तर ते असं आरामातच कळत गेलं. मग मला कळलं की ओके काहीतरी नवीन शिकायचं. तर मग त्यामुळे जरा असं नीट मराठी बोलणं शिकलो. आणि मराठी घरी मराठीच बोलायची, पण ती खानदेशी ॲक्सेंटवाली होती. पण इकडे जर असं शुद्ध मराठी कशी वर्क होते, इंग्लिश कशी वर्क होते, मग इंग्लिश शिकत गेलो. हळूहळू आपोआप गोष्टी होत गेल्या. मग नंतर परत बॅक टू आकाश आपल्या आपल्या खानदेशी वेमध्ये. हे वेळ लागतो खूप समजायला की नाही का, ते म्हणतात की हे सगळं फिरून आलं समजतं की इथंच होतं सगळं. तसं पण ते फिरून आलंच पाहिजे, तेव्हाच त्याची किंमत आहे. हा, तेव्हाच किंमत आहे. समजणारच नाही ना ते कशावर बसलाय तुम्ही. आईपासून दूर गेलो तेव्हाच कळलं की आई केवढी क्रेझी. राईट. आता आपण जरा ट्रॅव्हल स्पेसिफिक बोलूया. फेवरेट 3 एक्सपिरियन्सेस सांग. आय वॉन्ट से फेवरेट प्लेसेस, का तर माझं असं म्हणणं आहे की एका जागी जर तू दुसऱ्यांदा जरी गेला तरी तो एक्सपिरियन्स सेम नसतो. सो मग तुम्ही प्लेसेस कशा टिक करणार ना. म्हणजे लोक जे बोलतात नाही का, मी मुंबईला गेलो, ह्याला गेलो, एकदा गेला त्यात 2 दिवस होते त्याच्यामध्ये, काहीच संबंध नाही. तू परत मुंबईला गेला की एक्सपिरियन्स वेगळा असणार तुझा. सो इट्स अबाउट एक्सपिरियन्स, इट्स नॉट सिटी कोणत्या गेला नाही गेला. सो फेवरेट 3 एक्सपिरियन्सेस तुझे ट्रॅव्हल, स्पेसिफिक ट्रॅव्हलचे. मला सगळ्यात असं चॅलेंजिंग ना एक ट्रेक आहे हिमाचलमध्ये, त्याचं नाव आहे सार पास म्हणून. ओके. मी आयुष्यात एकच ट्रेक केला होता, हरिश्चंद्रगडवाला. आणि प्रॉपर लागले होते की भाई क्रेझी चढायचं एवढं ट्रेक 5-6 तास कंटिन्यू, परत उतरायचं पण वगैरे वगैरे. आणि मला असं कसं काय करतात लोक एवढं सगळं, मी कधीच करणार नाही आयुष्यामध्ये परत एकदा. पण मला असंच आलं, मी बघितलं यार करू यार, बर्फातला ट्रेक करू, काहीतरी नवीन आहे. एक फ्रेंड पण होती, ती पण म्हटली की चल, ती प्रोफेशनल होती एकदम. म्हटलं आता प्रोफेशनल आहे तर बघू काय विषय, करून पाहू ट्राय. तर मग हिमाचलला गेलो. आता ट्रेक एक मेन गोल होता, पण प्लस तो हिमाचलचा कल्चर पण बघून घेतलं की भाई लोक कसे राहतात, काय राहतात, एकदम भारी कूल. डायरेक्ट म्हणजे तो ट्रेक करता करतात ना असा एक आला डे 2ला की मी जातोय, गावातलं शेवटचं गाव आहे आणि तिकडे एक माणूस शेती करतोय आणि फुल त्याच्या शेतामध्ये रांधतोय. आणि ह्या साईडला बघितलं तर डायरेक्ट पूर्ण बर्फाचा डोंगर, आणि इकडं बघितलं तर एकदम प्रॉपर सनसेट, आणि इकडे बघितलं शेळ्या वगैरे मस्त जात आहेत, आणि उंच उंच ते राहतात ना क्रिशमध्ये असलेले ते झाडं, ते वाला झाडं. म्हटलं भाई काय शेतकरी, हा किती प्रिव्हिलेज इकडचे लोक. डायरेक्ट आपण जे बघायला येतो त्यांच्याकडे ऑलरेडी आहेच डायरेक्ट इतकं निसर्ग, असं काहीतरी करतं. शेती करायची व्हाय डायरेक्ट हिमाचलमध्ये, इतकं भारी व्हायचंय. तो मला फील म्हटलं यार हिमाचलच मस्त आहे. एक ग्रहण म्हणून विलेज आहे तिकडचं, तिकडे ना दारू स्मोकिंग काहीच चालत नाही. फक्त तुम्ही या आणि एक्सपिरियन्स करा आमचं गाव. आणि ते गावाला जायला पण ट्रेक करावं लागतं म्हणून खूप कमी लोक जातात. आणि एकदम सिम्पल लोक, फक्त 200 रुपये राहायला एक रूम, एकदम भारी. डायरेक्ट बर्फाचं, डायरेक्ट खिडकी उघडली केवढा मोठा बर्फ. ग्रहण आयुष्यात परत जायचंय मला. आणि तो सारपास ट्रेक करतानाच लागतं ते गाव. आणि तो 5 दिवसाचा स्नो ट्रेक होता. 5 दिवस डायरेक्ट कसे गेले कळलेच नाही. डायरेक्ट बर्फामध्ये होतो, म्हणजे खाली पूर्ण बर्फ आहे, वरती टेंट आहे, आणि टेंटच्या आत मी झोपलेलो आहे रात्रभर. आणि खालून बर्फ, असं वाटतं की थंड थंड लागेल, बर्फ हिट सोडतो एवढा खूप जास्त एकत्र आला, कसं गरम व्हायचं. आणि बाप सीन. मी तर आपण पहिलाच ट्रेक करून लागेल, दुसरा ट्रेक डायरेक्ट बर्फामध्ये. आणि आपल्या महाराष्ट्र लोकांना थंडी खूप वाजते, आणि तिकडं जाऊन हा भाई म्हटलं क्रेझी होतं. आणि झाला तो ट्रेक, असं एकदम प्राऊड फील होत होतं. कारण नॉर्मली आपण डोळ्यासमोर बघतो ना आपल्याकडची ग्रीनरी, आणि तिकडे जाऊन एकदम ब्ल्यू स्काय आणि व्हाईट वगैरे भारी होतं. आणि आपण महाराष्ट्रात आपल्याला माहिती आहे चला गोवा किंवा साऊथमधले सगळं केरळ, काश्मीर, राजस्थान जे पॉप्युलर होते, हिमाचल प्रदेश माहितीच नाही आपल्याला जास्त. तिकडे खूप कमी महाराष्ट्रीयन लोक होती. तर असं होतं की प्राऊड फील होतं स्वतःला की भाई आपण आलोय ॲज अ महाराष्ट्रीयन इकडे. तर तो सारपास ट्रेकला मला मजा आली होती. मी त्यामुळेच खूप ॲज अ ह्युमन पण ग्रो झाला त्या 5 दिवसाच्या ट्रेकमध्ये. चढता खूप गोष्टी रिअलाइज झाल्या, खूप गोष्टी कळत गेल्या त्या प्रोसेसमध्ये, स्वतःच विषयीच्या गोष्टी. कारण मला तिकडे कोणीच ओळखत नाहीये, फक्त मी स्वतःच आहे एक नवीन कॅरेक्टरमध्ये. त्यांना माहित नाही कॉन्टेंट क्रिएटर किंवा काय किंवा कुठला आहे, काय कसं आहे. आपण एकदम नवीन आहे, आपण कुठलाही कॅरेक्टर पकडू शकतो. मी तर एकदा बसमध्ये होतो नवीन पुण्यामध्ये, त्यांना माहितीच नाही काय. आणि पॅन्डेमिक नंतर गेलो होतो, केस वगैरे मोठे केले होते, चष्मा घातला होता, आणि मग शेजारी पोरगा बसला होता.
भैया कुठे चालले, काय चालले, काय करता म्हणे तुम्ही. म्हटलं मी ॲक्टर आहे, म्हटलं माझी एक वेब सिरीज येते म्हटलं. म्हटलं हा का भैया, म्हटलं मला सेल्फी द्या ना तुमच्यासोबत. सेल्फी दिली माझ्या लाईफची पहिली त्याला खोटी. आणि तो मला अजून पण मेसेज करतो, भैया वेब सिरीज कधी येणार आहे तुमची. तर तसं आहे की बाहेर गेल्यावर ते आपल्याला कोणीच ओळखत नाही, आपण एकदम नवीन कॅरेक्टरमध्ये राहतो, आपण काही कॅरेक्टर पकडू शकतो. मग हिमाचलच्या त्या जर्नीमध्ये पण जे पण लोक येत होते त्यांच्यासमोर मीच नवीन कॅरेक्टरमध्ये प्रेझेंट होत होतो. तर मला तेच कळत गेलं की प्रत्येक प्रवासामध्ये आपण एक नवीन किरदार राहतो, तो किरदार जगायचा, तो झोन. त्यानंतर मला आवडलेली सगळ्यात सुंदर जागा, सुंदर वातावरण, सुंदर लोक हम्पीमध्ये भेटले. मी 4दा जाऊन आलो हम्पीला. मला खूप आवडते हम्पी जागा आणि आपल्यासाठी खूप बेस्ट आहे. रात्री बसला कसं काही हम्पी पोचतो माणूस, एकदम सोपं आहे. तर हम्पी ना 4दा गेलो, पण 4ही वेळा एकदम नवीन फील झालाय. तिकडचं गाव डायरेक्ट म्हणजे त्यांना माहित बी नाही हा क्रिएटर किंवा कोण आहे किंवा काय आहे. ते पूर्ण गाव मला ओळखतं. ते पूर्ण गावाला माहित राहतं की ह्या आता जांबू नावाचा माझा एक मित्र आहे, जांबूच्या घरी राहतो. जांबूकडे मी एकदा पहिल्यांदा जेव्हा हम्पी आलो होतो, एकदम भर उन्हामध्ये मे मध्ये आलो होतो. आणि जांबू काय पुरा हम्पी गावच होतं की शॉक की भाई कसं काय टुरिस्ट आला एवढा. ते बाहेरचा आला तर ठीक आहे, बाहेरच्यांना माहिती राहत नाही. इंडियन टुरिस्ट आलाय ठीक आहे, आता जांबूकडे कोणतरी पोरगा आला असं सगळ्यांना माहिती. मग जांबूने राहायला दिलं. मी 4 दिवस थांबलो जांबूकडे. जांबूने पैसे वगैरे घेतले. पुऱ्या गावाला कळलं की असं असं हे. मी फिरलो, मला खूप मजा आली हम्पी. नेक्स्ट टाइमपासून 3दा गेलोय, जांबूने 1 पण रुपया घेतला नाही माझ्याकडनं. काय माहित कसं काय, जांबू डायरेक्ट पैसेच घेत नाही, तो डायरेक्ट असा फॅमिली सारखाच आहे. म्हटलं भाई, आणि जांबूची बायको जॅपनीज आहे. जांबू काय माहिती एकदम स्किलफुल होता. त्याने जॅपनीज बॅडी पटवून टाकली. टुरिस्ट आली होती, एकदम मस्त पोऱ्या. आणि मग ती गावातली लोक अशीच की निरागस, आपल्या गावासारखेच लोक खरी. असं मंदिरात जाण्यासाठी किंवा फिरायसाठी जातच नाही, फक्त त्या गावामध्ये राहण्यासाठी जातो, बसतो, खातो, त्या लोकांसोबत फिरतो आणि सनसेट बघतो आणि मंदिरातच झोपतो. मंदिरात एकदम मस्त झोप लागते. डायरेक्ट फ्लोअरवरती, डायरेक्ट दगडावरती एकदम मस्त गाढ झोप लागते. आणि इतकी डीप स्लीप ना, डायरेक्ट काहीच थॉट नाही, काही नाही, डायरेक्ट पडला का संपला माणूस, डायरेक्ट डेड झोनमध्ये. आणि मग तिकडे फुल फ्लॅशबॅक्स होणार, बसलो की असं आठवणार गोष्टी. आणि असं नाही की भाई मी गेलो प्रवासाला आणि मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटलेलं, असं काहीच नाही. तिकडं काहीच भेटत नाही, डायरेक्ट पॉज होऊन जातो, डायरेक्ट शांत, डायरेक्ट लाईफमधनं एक छोटासा पॉज, ब्रेक, मग परत उठायचं आणि जायचं कामाला वापस, असा झोन आहे हम्पी. त्यामुळे मी परत जात राहील हम्पीला. तुम्हाला कुठे जायचं, कुठलं डेस्टिनेशन आहे ड्रीम? मी तुला म्हणलं ना, मग डेस्टिनेशन नाही रे, म्हणजे तुला म्हणलं एक्सपिरियन्स आहे का. आता मुंबईतच जर तुम्ही दर 6 महिने एकदा आलो तर मी असं नाही म्हणजे मुंबई बेस्ट, दर सीझन मध्ये ती वेगळी लागणार आहे. मी काय करायला आलो म्हणजे नाही का, इट इज एक्सपिरियन्स आहे. सो 1-2-3 वर्ष खालीपर्यंत मी कंटिन्यू फिरतच होतो, म्हणजे नाही का प्रवासाला निघून जायचं. म्हणजे सगळ्या वेळी प्रवास व्हायचा, कामातूनही प्रवास असायचा, शूटसाठी प्रवास व्हायचा, रेकीसाठी, डॉक्यूसाठी, असंच फिरायला गेल्यासाठी, म्हणजे एव्हरीथिंग वॉज इन्क्लुडेड विथ ट्रॅव्हल. मग तसं खूप सारं ट्रॅव्हल तसं बघितलंय. पण अगेन गोइंग टू दॅट सेम सिटी इज ऑल्सो डिफरंट एक्सपिरियन्स. सो मी ते असं नाही धरत की अरे ह्या सिटीज झाल्यात माझं, परत जाता आलं तर जाईल ना, का नाही. असं कुठल्या डेस्टिनेशनकडे जायचं असं? बीर एक आहे त्यातलं. सो बीर मध्ये मी असंच गेलतो, म्हणजे एका ब्रँडला अप्रोच केलं होतं की तुम्हाला फिल्म बनवून देतो फुल असं. त्यांनी मग हे केलं होतं की पॅराग्लायडिंग त्यांचं हे, तर मग मी त्यांची फिल्म बनवून द्यायसाठी गेलो होतो. मी त्यांना तेच कन्व्हिन्स केलं की मी कशी फिल्म बनवू, मला काही येतच नाही पॅराग्लायडिंगचं. सो मी स्वतः पॅराग्लायडिंग शिकलो प्रोफेशनली, मस्त 7-8-10 जम्प एकट्या स्वतःच्या, तेच फिल्म केलं, मग तीच फिल्म बनवून त्यांना दिली. कडक. सो बीर माझ्यासाठी ते एकदम नाही का 0 पासून परत काहीतरी शिक. हिमाचल मध्ये सर तुम्ही? वाव, मला जायचंय बीरला खरंच. बापरे, फ्लाइंग साठी म्हणजे तिथे गेलं तर फ्लाइंग कर. पण पॅराग्लायडिंग नथिंग लाईक फ्लाइंग, म्हणजे नाही का तू पाहू शकतो, चालू शकतो, काही करू शकतो, उडायचा विषय. ओ कूल, दॅट इज ओनली. यार हे केलंच नाही मी खरंच. काही करतो सर, सगळं जमतं, उडू नाही शकत तू. आणि बाकीच्या गोष्टींमधून जे उडतो आपण, दॅट इज अ डिफरंट एक्सपिरियन्स. हिअर इट्स तू एकटाच आहे ना हवेत, आणि सोलो डायरेक्ट. हो, ते टँडम नाही, ते मागा माणूस बसतो तेव्हा नाही करायचं, ते स्कॅम आहे. पळत यायचं आणि डायरेक्ट स्वतः आलो मी ऑफिस शिकून, बट ते त्याच्यात खरी माझ्या. मग एकदम मायन्यूट ह्याच्यावर तुझे ते बदलतंय, डिरेक्शन चेंज करतोय, सगळं तुझ्या हातात आहे ना, तेव्हा मग इट्स फ्लाइंग.
तोपर्यंत तू तर जस्ट बसणार आहेस, तुम्ही काय करायचं सांगा, ओढले गेले इकडे तिकडे, वरतून बघून घ्यायचं ड्रोन सारखं. बीर इज अ प्लेस वेअर तिथलं ते पण भारी आहे की तिथं ना नेपाळ टिबेट साईडचा खूप इन्फ्लुएन्स आहे, तर तिथे नेपाळ फूड टिबेटियन फूड पण खूप आहे. तर मॉनेस्ट्रीज खूप आहेत कारण तिकडचे लोक म्हणजे तिथे मॉनेस्ट्रीज तशा, तो स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स पण खूप भारी. जावं लागेल. ब्युटिफुल प्लेस. मी तुला पाठवून माझी एक व्हिडिओ लाईक जनरल बीरची आयडियल कसं आहे. वाव भारी. थर्ड एक्सपिरियन्स, मी थायलंडला गेलो होतो ना, तिकडे एकदम कल्चरल शॉक डायरेक्ट खतरनाक. माझा मित्र म्हणे चल तुला एक जागा दाखवतो रात्री बरं का. आणि मला वाटलं की भाई असेल काहीतरी, रात्री कुठे घेऊन चालला हा, डायरेक्ट थायलंडच्या रेड लाईट एरियामध्ये घेऊन गेला भाई. आणि रेड लाईट एरिया हा असं नव्हतं की एकदम टॅबू सारखा आपल्यासारखं एकदम लपून छपून, तिकडे एकदम असं ओपन अप एकदम टुरिस्ट स्पॉट होता तो, सगळे टुरिस्ट होते आमच्यासारखे, आणि तुम्ही या बघा एक्सपिरियन्स घ्या कसं वर्क होतं काय होतं. आणि तिकडचा तो हे कल्चरचा पार्ट आहे. तिकडे शिमेल नावाचा सीन आहे, जसं आपला LGBT वाला सीन म्हणला, त्याकडे शिमेलवाला पण एक विषय आहे. तो तिकडचा त्यांनाच माहिती, तिकडे डायरेक्ट 40% शिमेल आहेत आणि महिला खूप कमी आहे, आणि मग पुरुष आहेत जास्त. शिमेल मग पुरुष मग महिला असं वाला सीन आहेत. आणि मग तिकडे सगळे शिमेल्स आणि खूप हॉट शिमेल्स. आणि मग तिकडे ते डान्स करणार, पोल डान्स करणार, जायचं बसायचं, ड्रिंक घ्यायची आणि गमत बघायची. आणि खूप क्रेझी, म्हणजे माझ्यासाठी एकदम कल्चरल शॉक होता की भाई हे कसं काय राहू शकतं असं. मी ठरवलंय पण मी आई पप्पांना दाखवेल, ते त्यांना पण कळवलं असं. त्यांना घेऊन जाईल मस्त तिकडचं. एक काउबॉय लेन म्हणून आहे तिकडे होतं, एक नाना प्लाझा म्हणून आहे तिकडे असतं हे, आणि टुरिस्ट लोकांसाठीच आहे. असं पोलीस बिलीस येऊन तुम्हाला हकलणार असं काही नाही, एकदम कूल आहे ते. सगळ्यात असं मस्तीवाल्या गोष्टी. मस्ती तर आहे. आता गोकर्णाला गेलो तेव्हा एका रॅन्डम बाबा आला माझ्याकडे, आणि बाबाला एवढं बोलता येत नव्हतं, बाबा कन्नडा होता. मी थोडंफार कन्नडा शिकलो ChatGPT आणि बाबाशी थोडंसं कम्युनिकेट करत होतो. बाबा तक करत होते. बाबा म्हणे की असंच त्यांच्या भाषेमध्ये थोडं हिंदी. बाबाला जॉब नाही दिला, बाबाला काम नाही दिलं इकडे. बाबा त्याचं गाव सोडून आला 50 किलोमीटर बसवरनं बसून तो काम शोधण्यासाठी. भावाने काम दिलं नाही असं तसं हे ते. आणि बाबाने घेतली बॅग, आणि बॅगेत त्याची काढली अशी बिडी हे घेतली, आणि बाबा मारायला लागला आणि माझ्याशी बोलायला लागला. मला बाबा एकदम कूल वाटले की भाई का ऑरा आहे बाबांचा. मग बाबा म्हणे तू माझ्या नातू सारखा आहे म्हणे, हे घे म्हणे ट्राय कर म्हणे. काय म्हटलं भाई मी कधी केलं नाही, म्हटलं हे काय विषय आहे. मग बाबांनी मला बिडी पिणं शिकवलं आयुष्यात पहिल्यांदा. मग असं इन बिन केलं, हे केलं. मला काही झालं नाही कारण मला जमलंच नाही इन करता, पण मी बिडी ट्राय केली पहिल्यांदा तिकडे बाबांसोबत. मग मजा आली. असा बाबा एकदम, बाबाने 1 रुपयाची बिडी दिली मला, पण मी व्हिडिओ असा बनवला की डायरेक्ट नार्कोसवाला व्हिडिओ बनवला डायरेक्ट. बाबाला एवढी चढली, बाबाने डायरेक्ट त्याची नात सांगितली, माधुरी नावाची नात आहे म्हणे, करशील का नाही लग्न तिच्यासोबत. डायरेक्ट ऑफर भेटून गेली. मजा आली. असे एकदम रॅन्डम एक्सपिरियन्स होतात, आणि हे पण भारीच आहे. अशा दिवसाला 3-4 एक्सपिरियन्स आले, आणि कंटिन्यू होताच. 30 दिवस निघालो मी फिरायला, आणि रोज असे एक्सपिरियन्स येत आहे. माणूस एवढा भरून जातो ना डायरेक्ट एक्सपिरियन्स, असं डोकं फुल पॅक होऊन जातं. मग त्यानंतर घरी जावं लागतं आराम करण्यासाठी, मोकळं होण्यासाठी. नाही तर खूप जास्त एवढं डोक्यात आल्यानंतर थोडासा चिल, मग घरी जातो. तो एक्सपिरियन्स सगळ्यात भारी माझा, घरी जायचा. तुम्ही सांगितलं 3रा एक्सपिरियन्स, तो घर आहे माझा सगळ्यात बेस्ट एक्सपिरियन्स. घरी जी शांतता भेटते मित्रांमध्ये, आदूमध्ये, आई पप्पांमध्ये, ती कुठंच नाही आहे. हा ना, आता घरच ट्रॅव्हल डेस्टिनेशन होऊन गेलंय. एवढं पळापळ चालू आहे. तू इकडे राहू शकतोस म्हणून मग आता घरी जाणं ही एक इव्हेंट सारखं झालंय ना ते, की जाणार आता घरी. शिट, क्रेझी होऊन गेलं. मी कधी विचारच केला होता. घरच किती रेअर होऊन गेलं आता. आकाश चालला घरी असं सिरियस बनवावं लागेल. दिस इज कॉन्टेंट पीस. तुझा पीस आहे, तू सांगतोस ना की चाललोय आता घरी, मग आदूसाठी काहीतरी घेऊन चाललोय, किंवा हे मागच्या वेळेस मी असं काहीतरी कोणाला तरी बोललो होतो मी हे करणार आहे आता जाऊन. तर इट हॅज बिकम अ पार्ट ऑफ इट ना ऑलरेडी, की घरी जाणं सुद्धा एक गोष्ट झाली. खरं. लाईक हु आर युअर बेस्ट कनेक्शन्स प्रोफेशनली, पर्सनली? हु आर द पीपल यू लुक अप टू? हु आर द पीपल यू लर्न थ्रू? इनर सर्कल कोण आहे? मेन जिकडून आलाय कोर इनर सर्कल विषयी बोलले तर माझे मित्रच आहे गावाकडचे सगळे. ती पोरांसोबत मी लहानपणापासून वाढलो, डायरेक्ट पहिलीपासून आम्ही सोबत आहे. आणि ती पोरं एवढी भारी करतायत त्यांच्या लाईफमध्ये. आता ह्या एजमध्ये आम्ही सगळे लास्ट इयरपर्यंत कामं शोधत होतो, आणि ह्या वर्षी मोस्ट ऑफ सगळ्यांना कामं भेटली आहेत.
मग जेव्हा पैसा जेव्हा येतो ना माणसाकडे तेव्हा माणूस दिसतो खरा कसा काय, तेव्हा कळतं की भाई हा पुरा चेंज झाला असतो जेव्हा हातात पैसे येतात, कमवायला लागतो नवीन नवीन. आणि आता पोरांकडे पैसे आलेत तर आता खरे पोरं दिसतात कसेत काय. आणि पोरं एवढे बिंदास झाले, एवढे चिल झाले, एवढे हुशार झालेत. आता अजून मजा आली मला लाईफमध्ये त्यांच्यासोबत. म्हणजे तो पुरा सर्कल की भाई माझा विजय नावाचा मित्र आहे. विजया असा सीन आहे की आम्ही गोव्याला गेलो होतो, आमचं बजेट 2500 रुपये होता. एकाचा नाही, दोघांचा मिळून 2500 बजेट होता. आमच्याकडे काहीच पैसे नव्हते. आम्ही फक्त निघून गेलो की भाई चलायचं आता, 12वी झाली आहे खूप, म्हणे 10वी नंतर मजाच मजा राहील, 12वी नंतर मजाच मजा राहील, 12वी झाली आता कुठं मजा, चलत भाई मजा काहीतरी होऊन जाईल. आम्ही डायरेक्ट गेलो, जनरलमध्ये बसलो, टॉयलेटच्या शेजारी बसून मस्त गेलो गोव्यामध्ये. आमच्याकडे 1 दिवसाचे राहायचे पैसे होते, 1 दिवस राहिलो. दुसऱ्या दिवशी असंच कुठेतरी कोणाला तरी बोलून त्यांच्या घरी राहिलो, असंच मित्र बनवून टाकला आणि त्याच्याकडे चाललो, त्याकडे थांबतो असं. तिसऱ्या दिवशी आम्ही बोटच्या 2 बोटींच्या फटीमध्ये झोपलो होतो डायरेक्ट, 3rd डे. आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट डे घरी गायब, विदाऊट तिकीट. आमच्याकडे फक्त यायचं तिकीट होतं, जायचं तिकीटच नव्हतं. मग विजा मी एक्सपिरियन्स घेतला लाईफमध्ये सगळा, केली मस्ती. त्यानंतर आणि विजय असा होता की क्लासेसचे पैसे भरायचा नाही. तो काय करायचा, आता इंग्लिश शिकवणार आहे, 4 वेळ क्लासेस आहेत आणि महिना झाल्यावरती आपलं 6 महिने झाल्यावरती फी भरावी लागतील. मग विजय काय करायचा, 3 महिने निकम सरकडे क्लास केला, फी मागायला लागली, क्लास सोडून द्यायचा, घोस्ट करून द्यायचा सरला. 3 महिने भांबरे सरकडे करायचा, त्यानंतर भांबरे सर घोस्ट पैसे मागायला लागला, बोरसे मॅडमकडे जायचा. असं शिक्षण करायचं पुरा प्रॉपर, असं रॅन्डम. आणि खूप आवड शिकायची. आणि मी फक्त गंमत बघत बसायचो सगळ्यांची, माझे जे पण मित्र आहे त्यांची. मग हळूहळू असं कमी पैसे वगैरे, प्रॉपर पोरगा मेहनत केली, त्यानंतर इंजिनिअरिंग केली कम्प्लीट, खूप मेहनत. आणि भाईने डायरेक्ट पहिलाच 12 लाखाचा पॅकेज काढला. आणि आम्ही दिल्लीला त्याला जॉब भेटला, बाकी सगळे पुण्याला आहे, मुंबईला आहे, तर भाईने दिल्लीला काढला. आम्ही मस्त जनरलमध्ये फिरायचो. आता तो डायरेक्ट विमानाच्या खाली बघतच नाही. आणि ऑफिसवाले त्याला डायरेक्ट कंपल्सरी 5 स्टार देतात. आम्ही डायरेक्ट बोटच्या मध्ये झोपलो होतो, तो आता 5 स्टारमध्येच राहतो. म्हटलं भाई काय क्रेझी आहे हे. आणि करतो डायरेक्ट फुल पैसे उडवणार काय असलं की हे. आणि मी त्याला बघितलं डायरेक्ट, आम्ही 10-20 रुपयाचे हाल असायचे आमचे, आम्ही असं मजा मस्ती करायचो. आणि तो आता डायरेक्ट बिंदास पैसे उडवतो. पोरांकडनं असा टाइमपास पैसे मागितले लगेच पैसे पाठवून देणार, किंवा कुठे जायचं लगेच रेडी होणार. किंवा मेंटल विषयी पोरांना एवढे माहिती ना, कधी पण फोन केला ना, भर काम जरी चालू असलं तरी ते तास गप्पा मारत बसतील. मग शेवटी भाई ठीक आहे का चल बाकी, मग तासभर अंतर झालं सगळं मोकळं, मग कॉल ठेवतील. सगळे कामं साईडला ठेवून पहिले कॉलवरती बोलतील. मी सगळेच पोरं तसेच. आणि मोस्ट ऑफ आमच्या ग्रुपमधले जे पण माझ्या चाळीसगावचे मित्र आहेत ते एकदम, त्यांचं ऑब्झर्वेशन करा, शिका आणि मग ते माझ्या कामामध्ये अप्लाय करा. एक लोक्या म्हणून मित्र आहे, मला बरं वाटत नव्हतं 2-3 आठवड्यापूर्वी, असं मी एकटा होतो रूममध्ये. मग लोक्याला फोन केला होता, लोक्या अरे तुला काय इन्स्पायर करतो म्हटलं. लोकांनी काहीच विचार न करता काय म्हटलं आहे ते, म्हणे तुझ्या 36 जिल्ह्याची स्टार्टिंग मला इन्स्पायर करते म्हणे कन्सिस्टंट राहण्यासाठी. म्हटलं अरे का बोलून दिलं नाही. आणि फक्त मुद्दाम पर्टिक्युलर स्टार्टिंगच म्हटलं बरं का तो, कारण की मी स्टार्टिंगला खूप कन्सिस्टंट होतो आणि पहिल्याच 10 व्हिडिओमधून मी 1 लाख फॉलोअर करून टाकले होते, एक्स्ट्रा 1 लाख नवीन. आणि मग तो बरोबर तोच पॉईंट म्हटला की तू जेव्हा स्टार्टिंगला 10 दिवस कॉन्टेंट टाकला ना म्हणे, तेव्हा आम्ही ॲज अ ऑडियन्स एवढे अप होतो की भाई काय करतोय हा, काय क्रेझी करतोय हा. ते बघूनच मला खूप आयडिया येत होत्या आणि हे होतं त्याच्यामुळेच मी काम करतोय म्हणे, तुझ्याकडनंच इन्स्पायर्ड आहे म्हणे. आणि मुद्दामून तो फक्त स्टार्टिंगच बोलला शब्द, स्टार्टिंगमुळेच आहे म्हणे. म्हटलं भाई मी डायरेक्ट ते लिहून घेतलं की लोकेश असं बोललाय आणि ते लावून ठेवलं माझ्या रूमवरती. आणि तेच मला पोरांनी जे वाक्य बोलून ठेवले की असं आहे की आता याच्यामुळे हा पुढे गेलाय, आता सध्या डाऊन चाललाय, तर हा याला अजून पुढे घेऊन जाईल. तसं ते हळूहळू सगळ्यांना घेत पुढे चालले आहेत. आणि मला माहिती नाही याच्या मागचं काय रिझन आहे, पोरं कसं काय एवढे हुशार आहेत, असेच आहेत. फक्त आमचीच बॅच आहे आणि बाकीचे बॅचवाले पोरं नव्हते असे. मे बी आमचा जो सर होता ना 1ली-4थी वाला, ते खूप भारी होते, ते खूप क्रिएटिव्ह भेटले होते, चित्ते सर म्हणून होते. ते खूप आम्हाला किस्से सांगायचे इकडचे तिकडचे असं तसं. आणि आमचाच पुरी बॅच अशी क्युरियस असायची की काय सांगणार सर काय सांगणार. मे बी त्या याच्यामुळे फाउंडेशनमुळे आमची बॅच असेल असं मला वाटतंय. ते मला सगळ्यात जास्त कोर हे करतं, ती माझी कोर पब्लिक आहे की यांच्यामध्ये मी राहतो. कधी क्रिएटर वगैरे सगळे मित्र खूप भारी बेस्ट आहेत, पण रात्री मजा मस्तीसाठी त्याच पोरांना. आमच्या ग्रुपचं नाव हे एकदम ब्रेन रॉट विषय आहे. ग्रुपचं नाव असं आहे, फ्रेंडशिप बेस्ट फॉर एव्हर. काहीच अर्थ नाही याला, फक्त फ्रेंडशिप बेस्ट फॉर एव्हर. आणि डीपी वरती ना विजयचा फोटो आहे आणि साईडला सूर्यकुमार यादवचा फोटो आहे.
ते दोघे फ्रेंड्स आहे, सूर्यकुमार यादव आणि विजय. त्यांचा काही संबंध नाही, असं एकदम रॅन्डम. म्हणजे मूडच असा बनवलाय की भाई कोणीच शहाणपणा करायचा नाही, बकचोदीच करायची. एकदा तर आमचा रॅप बॅटल झाला होता व्हॉट्सअप ग्रुपवरती, विजय सर माझा रॅप बॅटल. मग आम्ही एकमेकांना डिस करत होतो व्हॉइस नोट पाठवून. विजय मला डिस करणार, मी विजयला डिस करणार, आणि सगळे पोरं एंटरटेन होणार. असं सगळ्यांना माहिती आहे आणि की हे पॅन्डेमिक नंतर मोस्ट ऑफ टाइम अवेअर झालेत की हे एकमेकांच्या मेंटल हेल्थसाठी चांगलं आहे. की भाई असं मस्ती केली तरच काहीतरी डोकं बॅलन्स राहणार आहे. कारण की सगळे घासताय आपल्या आपल्या परीने, एकटेच मेहनत करताय. तर असं कुठेतरी एकत्र बकचोदी केली तर काहीतरी चांगलं राहील. ते अवेअर आहेत. त्यानंतर ही लोक आहेत, पॅरेंट्स लोक आहेत, तुम्हाला सांगितलं तसं. माझ्या बहिणी लोक खूप जास्त पुश करत राहतात. माझ्याकडे जेव्हा पैसे नसायचे, बहीण लोक पैसे पाठवायचे की बाई फिर तू बिंदास्त. सायली दिदी, सिडू दिदी दोघी मस्त आहेत. प्लस कॉन्टेंटवाले मित्र, मी जसनेल थिंगला खूप इन्स्पिरेशन मानतो. तो खूप भारी काम करतो. अजून आता डॅनी भाई आहेत, डॅनी भाई करताय, शरण भाई करताय. प्लस मला एक रायन त्रेहन म्हणून क्रिएटर आहे, तो खूप इन्स्पायर करतो. त्याच्याकडनं खूप बघत राहतो मी, इंग्लिश क्रिएटर आहे. प्लस एक कॉलिन अँड समीर नावाचं एक पेज आहे, ते खूप भारी आहेत. प्लस आता एखादा मित्र आलाय नवीन, जरी तो नसेल तेवढा इन्स्पायर्ड, मोटिवेटेड, त्यालाच एवढं त्याचा ब्रेन शार्प करायचं की तोच एक लेवलला पोहोचून जाईल आणि म्हणेल की भाई कर, असं एकदम त्यालाच एकदम शार्प करून टाकायचा. असं पर्सनल प्रोजेक्ट. आता माझा एक मित्र होता अथर्व करजकर म्हणून, खूप क्रेझी फॅन. तो माझ्यासाठी असं ट्रेकवरती यायचा 2-3 की भाई आकाश आहे तर मला यायचं आहे. आणि मी त्याला बघितलं हंगर की भाई हाय या पोऱ्यामध्ये. मी प्रयागराज जात होतो, त्याला म्हटलं चल माझ्यासोबत. तो लगेच रेडी झाला सगळे कामं सोडून. म्हटलं भाई हाय हंगर, आणि तिकीट बुक नाही काय नाही, गेलो प्रयागराजला आणि खूप मेहनत करून घेतली. मग वाटलं की हाय याला करायची इच्छा आहे. मग पर्सनल प्रोजेक्टवरती गेलो की याला कॉन्टेंट बनवायची इच्छा आहे ना, याच्याकडनं करून घेऊ गोष्टी. मग त्याला स्टोरी टेलिंग शिकवा, एडिटिंग शिकवा, सगळं करून तो 1000 फॉलोअर होता, त्याला डायरेक्ट 10,000 पर्यंत घेऊन गेलो डायरेक्ट. आता 10,000 फॉलोअर झाले, त्याच्याकडे पण ऑडियन्स आहे, तो पण ट्रेक्स काढतो, त्याचे फॉलोअर्स येतात. आता त्याच्या एका ट्रेकला गेलो होतो तिकडं. अच्छा, तू आता नगरच्या जे ट्रेकला गेलता जो होता तो. तर मलाच खूप प्राऊड फील होत होतं की त्याच्यावरती काम केलंय, त्याला ट्रेन केलंय, आणि त्याचे आता फॉलोअर आहे, आणि त्याचे फॉलोअर म्हणताय की अथर्व भारी आहे, स्टोरी टेलर मस्त आहे वगैरे वगैरे. म्हटलं अच्छा ओके, अथर्व खूप भारी स्टोरी टेलर आहे का, ओके. मला असं पर्सनली भारी वाटलं की कुछ तो किया आपण मेहनत. असं पर्सनली कुठलं पर्सनल प्रोजेक्ट घेतले ते भारी वाटतात. जसं की आता प्लांट ग्रो करायचं सीन, रोज थोडं पाणी टाकतोय. तसंच रोज कोणतरी मित्र आहे जो आता सध्या डाऊन पिरियडमध्ये, पण रोज थोडं त्याला पुश करत तो आता नीट होतोय किंवा ग्रो करतोय. ते भारी वाटतं बघायला, मजा येते. Man is known by the company he keeps is true. ओ माय गॉड इंग्लिश खतरनाक. इंग्लिश तर मी जास्त कामिलकडनं शिकलोय. कामिल नावाचा एक माझा मित्र होता पोलंडचा. आम्ही दोघे गोव्याला व्हॉलंटिअरिंग करत होतो. मॉन्सूनचा टाइम होता. मॉन्सूनमध्ये असं टुरिस्ट नाही काय नाही, कुठे फिरायचं काय करायचं, म्हटलं मग व्हॉलंटिअरिंग करू, गोव्याला जाऊ. एक चांगलं हॉस्टेल भेटलं तिकडे, मी महिनाभर काम करू म्हटलं, थांबेल तिकडे गोवाचं, बघेल मॉन्सून कसं असतं. तर मग तिकडे कामिल पण काम करत होता. कामिलला प्रॉपर वर्षभरापासून फिरत होतो, आणि आत्ता तो भारतामध्ये आला होता गोव्याला. आणि तो पण असाच कॉलेजमध्ये होता. त्यानंतर IT वगैरे काम केलं, पैसे जमा केले, आणि त्यानंतर वर्षभर त्याने फिरायला निघाला. असा लीफ ऑफ फेथच घेतलेला त्याने. मग तो पण तिकडे व्हॉलंटिअरिंग करत होता. तो प्रॉपर DJ प्रोफेशनल. आणि तिकडे आम्ही दोघी इतकी टाइमपास करायचो, एक्सपिरियन्स घ्यायचो. म्हणजे आम्ही डायरेक्ट तिकडे टॉयलेट बाथरूम साफ करायपासून तर प्रॉपर रात्री DJ वाजेपर्यंत सगळे कामं केले. एकदम महिनाभर क्रेझी एक्सपिरियन्स. मग तो त्याचे एक्सपिरियन्स सांगणार ट्रॅव्हलचे, मी माझे सांगणार. आमच्याकडे पैसे नसायचे, आम्ही रोज डेटवरती जायचो. बंबल टिंडरवरती मॅच किंवा हॉस्टेलमध्येच कुठली तरी गळली घ्यायची छानशी. मग ते, आणि बोलण्यात एवढे शार्प होऊन गेलो होतो की बसलोय डेटवरती, बोलत इतकं करून घ्यायचं समोरच्याला इम्प्रेस. आम्हाला पुढे इन फ्युचर करायचं काहीच नाहीये, पण जेव्हा बिल येईल तेव्हा मुलगीच समोरून पैसे भरेल. आम्ही रोज खायचो असं. आज मी ज्या बॅडीसोबत आहे, उद्या कामिल त्या बॅडीसोबत असायचा, आणि त्याची बॅडी माझ्यासोबत असायची, आणि आम्ही रोज समोरून बिल. आणि कोणी म्हटलं की मी बिल पे करतो, आपण काहीच बोललो नाही ना, मग ऑप्शनच नाही समोरच्याला. ओके थँक्स असं. मग असंच व्हायचं. म्हणजे जेव्हा पैसे नसायचे तेव्हा आम्ही अशी मस्ती करायचो. बाकी कामिल आता ऑस्ट्रेलियाला सध्या. तो त्याने काय केलं, त्याचं असं होतं की म्हणे आकाश 6 महिने मी पैसे कमवणार आहे आणि 6 महिने फिरणार आहे, व्हॅन घेणार आहे म्हणे, असं प्लॅन आहे म्हणे माझा, तू नंतर जॉईन कर म्हणे मला. मग त्याने 6 महिने काय केलं, तो पूर्ण आठवडाभर
दगड फोडायचं काम भेटलं होतं त्याला. आणि विकेंडला संडेला डीजे वाजवायचा. म्हणजे आठवडाभर तो दगड एकटा फोडायचा आणि रात्री डायरेक्ट 1000 लोक त्याच्या डीजेवरती नाचतायत. कशी लाईफ एकदम खालीवर. मग 6 महिने पैसे कमवले त्याने, व्हॅन घेतली आणि आता फिरतोय ऑस्ट्रेलिया. भारी. सेइंग नो टू राईट पीपल, राईट सिच्युएशन्स, राईट डील्स इज ऑल्सो दॅट इम्पॉर्टंट. हा, मी नाही म्हणणं टाळतोच, पण काम करणं पण टाळतो. म्हणजे असं मला माहिती आहे की हा व्यक्तीचं इंटेन्शन खूप चांगलं आहे, पण याचं जी प्रोजेक्ट आहे किंवा जो म्हणतोय ते वर्कआउट होणार नाहीये. पण मी त्याला नाहीच म्हणणार नाही, कारण की मी पण नाही ऐकलंय. जेव्हा मला रिजेक्शन भेटलंय तेव्हा मला माहिती कसं वाटतं. मला माहिती की मी किती चांगल्या वेळेने पिच केलं एखाद्या व्यक्तीला, आणि तो जर नाही म्हणतोय तर मला माहिती किती जास्त डाऊनफॉल होतो सीन. मग मी पण नाही म्हणणं टाळतोच. माझ्याकडे तर खूप सारे हेटर्स पण आले ज्यांना माझं कधी काही काम आवडलं नाहीये, ज्यांनी फक्त इंटरनेटवर बघितलं आणि त्यांना असं वाटलं की हा बरोबर नाहीये. पण इन पर्सन जेव्हा भेटला तो मला काहीतरी बोलायला जातोय, पण त्याआधीच मी काहीतरी बोलतो एवढं छान त्याला, तो डायरेक्ट तो स्वतः तोच हम बोलून जातो की अरे यार आपण चुकीचं होतं, आपण चुकीचा विचार केला, हा तर चांगला व्यक्ती आहे, असं होऊन जातं. हा, आमचा स्वतःचा प्रश्न, व्हॉट डू यू थिंक वी कॅन इम्प्रूव्ह ऑन दिस? आय नो इट्स टू अर्ली टू आस्क दिस, बट आता मेन जो हे की काय जाणून घ्यायचं आहे तुम्हाला, तो विषय. आता आपण जास्तीत जास्त बिहाइंड द वर्क वरती बोललो, बरं, तर मग तो तुमचा हेतू आहे का पॉडकास्टचा? बिहाइंड द वर्क जाणून घ्यायचा आहे त्या व्यक्तीचा, तो एक निश पाहिजे माहीत. आता मोस्ट ऑफ असं की आकाश ट्रॅव्हल करतो तर तसे ट्रॅव्हल स्टोरी जाणून घ्यायचं आहे, एक्सपिरियन्सेस वगैरे. पण मोस्ट ऑफ आपल्या पॉडकास्टवरून वाटलं की जास्त वर्क कसं होतं बाबा, प्रोसेस जाणून घ्यायची. तर मग जो पण आर्टिस्ट असेल किंवा हे असेल त्याचं ऑडियन्सला माहीत पाहिजे की आपण जर कधी बघतो एखाद्या म्युझिशियनचं काम, तर म्युझिशियनची मस्ती, गप्पा, टाइमपास किंवा एंटरटेनमेंटच्या ऐवजी तो कसं वर्क करतो ते आपल्याला या पॉडकास्टमध्ये जाणून कळायला भेटणार आहे. म्हणून मी या पॉडकास्टमध्ये घुसतोय. आता मोस्ट ऑफ पॉडकास्ट आता जसं अमुक तमुक झालं, त्यांचं माहिती की आपल्याला तत्वज्ञान कळणार आहे, बिहाइंड द थॉट कळणार आहे, सगळ्या एखादा आता सायकोलॉजी विषय तर सायकोलॉजीच्या बागची गोष्ट करणार आहे, किंवा डॉक्टर त्या डॉक्टरच्या गोष्टी करणार आहे. आता वायफाय आहे तर वायफाय एकदम चिल, कोझी, एकदम मस्त वाईब, असं मला फक्त चिल करायचं, फक्त ऐकायचं आहे, तर मी वायफाय खोलणार. तर मग तुम्ही जो आता हा झोन पकडला आपला, तोच तुमचा पुढे पण राहणार आहे का ते तुम्हाला बघावं लागेल. आणि ते हळूहळू होईल. एकदम टेक्निकल सांगतोय, तुम्ही जे केलं ते एकदम बेस्ट आहे. इम्प्रूव्ह ऑन एव्हरीथिंग यू सेड. पण हे जे केलं हे सगळ्यात बेस्ट आहे. मी तर फक्त उलट जास्त असं हे बघा, आता कसं की तेच आपली फील्ड क्रिएटिव्ह आहे. सो इफ यू कॅन थिंक ऑफ मेनी थिंग्स आणि मी ह्याच्यातून 4 गोष्टी घेऊन अजून बेटर करू शकलो तर वाय नॉट. तो हेतू आहे की ज्यांनी केलंय आता माझ्यासोबत बसून त्याला काय वाटतं, अरे हे असं केलं, तू ह्या गोष्टी अशा केल्यास असेल तर अजून बेटर होईल. दॅट्स ऑल. पण हेच सगळ्यात भारी तुम्ही जे पण केलं ते पहिलं असून पण. थँक्यू. ऑन द वेचं हेच एक. आणि पॉडकास्टचा सीन असं असतं की प्रश्न नाही, कम्युनिकेशन, कन्व्हर्सेशन आहे, तोच झोन आहे तुमचा घेतलाय. आणि मी मोस्टली ट्राय करतोय रे की मला एकदम फ्रेश माणसाला नाही भेटायचंय. म्हणजे मला काही जर नॅचरली त्याच्याबद्दल भारी नाही वाटत आहे, त्याला काही विचारू नाही वाटत आहे, जसं तुझा जो सीन आहे ना, तुला मी प्रश्न विचारू शकतो कारण मला आहेत प्रश्न तुझे, हे भारी केलंय किंवा हे कसं केलंय किंवा हे का करतोय, ते असे व्हॉट एव्हर प्रश्न आहे. तर ते मी त्याच लोकांना जास्त बघतोय की अरे बरं ठीक आहे, मला हा जसं तू म्हणला की हा गेस्ट हवा आहे ना, किंवा चांगला माणूस आहे, मला काही संबंध नाही अजून, बट हा गेस्ट असून तर ह्याचं काम तर दिसतंय, डेप्थ आहे. मग त्याच्यावर बसणं खरंच आवडतंय का, थोडंसं 1-2दा आधी कुठेतरी भेटणं, समजून घेणं, आणि मग आय वॉन्ट दॅट. कारण मला ते नकोय 3 गोष्टी बताओ तुम क्या कर सकते हो, ट्रॅव्हल की तुम्हारी बेस्ट प्लेसेस 3 बताओ, फिर वो रील काटो, नाही करणार. बोलायचंय खरंच, जे नाही बोलत ना पटकन माणूस, ते कुठेतरी काढायचं प्रयत्न. आणि ती क्युरिओसिटी दिसते तुमच्यामध्ये की तुमचं पर्सनल आहे असं की असं कॉन्टेंट किंवा हे तुम्हाला जाणून घ्यायचं समोरचा विषय. हा, म्हणजे जे जाणून घ्यायचं मला तेच विचारणार आहे मी अजून तर ह्या दृष्टीने की चालल कॉन्टेंट फॉर्मॅट तिकडे गेलोच नाही. आय एम जस्ट की मला जे विचारायचं आकाशला मी विचारून घेणार आहे, त्यातून बघू ते एडिट मध्ये बाहेर काय ते पुढचं भाग राहिला नाही का. कीपिंग इट, ते तू जसं करतो की ऑर्गॅनिक पहिले ठेवूया आणि मग त्याचं स्मार्टली कसं कॉन्टेंट करून पुट करायचं ते पुढचं भाग. नेक्स्ट क्वेश्चन त्याच्याशी रिलेटेड आहे. सजेस्ट अस 2 people विथ हुम वी शुड टॉक. हा, सजेस्ट अस 2 गेस्ट. मलाच कोणाशी क्युरिओसिटी आहे काम जाणून घेण्याची. मला असं वाटतं की एक आर्टिस्ट आहे ज्या व्यक्तीचं फक्त आर्ट आम्हाला माहिती आहे आणि त्याची लाईफ फक्त तुम्हाला माहिती आहे. शुभांगी केदार पाहिजे आम्हाला पॉडकास्टमध्ये.
त्यांची वर्क प्रोसेस जाणून आम्ही घ्यायची. केलंय तो पॉडकास्ट आधी, पण आम्ही तो बाहेर नाही टाकलाय. लोक म्हणते ना रे हे interest म्हणजे मीच विचारणारा, म्हणजे मला तिथं ऑब्जेक्टिव्हिटीच नाही रे. म्हणजे मी इन्व्हॉल्ड आहे ना, हा, सो मला ते ऍक्टिंग करावं लागेल प्रश्न विचारायची की हे कसं झालं. पण तरी अशा गोष्टी असतील ना जे तुम्हाला माहिती नाहीये, त्या सगळं माहिती डायरेक्ट बाय ऑन हँड्स. सो म्हणजे तशा असतील ज्या माहिती नाहीयेत, बट मग ते तुला कळतं ना की मला माहितच नाही काय करायचं. त्या पॉडकास्ट मध्ये मी तिच्याशी काहीच बोल, आम्ही अर्धा बोलू, रॅन्डम काहीतरी होऊन जाते. मला किरण राव बघायला आवडतील भाई. किरण राव बट ऑब्विसली गेटिंग किरण राव बहुत घिसणं पडेल. ठीक आहे, बट वी ट्राय स्टार्ट करू शकतो आजपासून की किरण राव कसे येऊ शकतात पॉडकास्टरची सेटिंगला. आरामात. पाणी फाउंडेशनची कुठली अपॉर्च्युनिटी आली त्याच्याविषयी पाणी बोलायचं. फाउंडेशनचे माझे खूप मोठे लोक आहेत जे असे चांगल्या याच्यात ते काम करतात. हा, होऊन जाईल आरामात. नाही तुम्हालाच भेटवतो आयला म्हणून उचलतो बा. काय काय लालबुंद झालीस तू. अगं शूट मध्ये आहे का? हे बघ पॉडकास्ट चालू होता, पॉडकास्ट थांबवलाय डायरेक्ट तुझ्यासाठी. कशा आहात? छान छान. तुम्ही कशा आहे? मजेत मजेत मजेत. तुमच्या भरपूर स्टोरीज ऐकल्या आता आकाशकडून. आता काय पेपर तपासण्याच काम, निकालाचं काम चालू होतं. हे कॅमेरा बिल का? आईचा फोन आलाय जस्ट. अगं आई तू पॉडकास्ट मध्ये काही बोलायचंय का माझ्याविषयी? हा, बाळा आहे, बाळा. आजी 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 काय काम करते का? आजी बसली. हा आजी मजेत आहे, चांगली तब्येत आहे. हा, झालं. तुमचं झालं का? हो झालं आजी. हो कर मग तुझे प्रोग्राम. हा चालेल. बाय बाय बाय. योगींना पण ठीक आहे, बाय. काच फोन केला होता आणि विचारायचं राहून गेलं. पॉडकास्टसाठी आम्हाला भेटलं. मला गणेश जोशी खूप इंटरेस्टिंग वाटतो. एक मिनिट, गणेश जोशी मी जे म्हणतोय तोच आहे का? मी पाहिलंय पण मला नाव हे नाही होते. गावरान ऍक्सेंट वापरतो एकदम. हा, धाराशिवचे ते, आणि ते प्रत्येक पॉडकास्ट मध्ये ना बक्षीस करतात, एकदम हसवतात. पण मला त्यांची थिंकिंगची प्रोसेस जाणून घ्यायला आवडेल. हाच ना. हा, खूप क्रेझी धाराशिवच. मी कनेक्ट करू देईल तुम्हाला, हे फक्त आउट करा तुम्ही. अरे हे आपले एकदम गावाले तसे. धाराशिव खूप फनी, खूप म्हणजे ना यांच्या मागचा थॉट की भाई पंच कसा येतोय किंवा कुठून शिकले. मेन गावाकडे आपण सगळे जोक करतो, एकदम मजा मस्ती करतो, बघतो फुल. पण त्याचं स्ट्रक्चर करणं, सेटमध्ये आणणं ते करत नाही. माझ्या गावाकडे सगळे पूर्ण ह्युमर एकदम कडक. मला असं वाटतं की हे खूप मोठे कॉमेडियन होतील, पण तो एक टेक्निकल गोष्ट ऍड करणं. तर ह्या पोरांनी कसं क्रॅक केलाय तो ते बघावं, मजा येईल. ठीक आहे. गणेश जोशी आणि किरण राव. आणि एक लास्ट प्रश्न, आपलं गाण्याचं कधी करायचंय? सॉन्ग कमिंग आउट कधी करायचं त्याच्यावर काम? ह्या वर्षी. ठीक. क्रेझी गाणं, क्रेझी व्हिज्युअल्स, डायरेक्ट मराठीमध्ये तोडफोड काहीतरी. आणि ना असं आहे की आता हे आपण जे गाणं केलं ते तर आहेच, पण असं पण की कंटिन्यू त्याचं PR साठी आता मी समजून घे का प्रवासाला निघालोय एक सिरीजवरती, त्या सिरीजवरती आपलंच गाणं प्रत्येक व्हिडिओला लागेल. म्हणजे डायरेक्ट पूर्ण महिनाभर त्या गाण्याचा PR होतोय. बरोबर. आणि लोकांच्या डायरेक्ट डोक्यामध्ये गाणं राहील. आता तुम्हाला तर माहिती गाणं कसं चालवायचं, घडी ते ऐकत राहिलं तर मला असं वाटतं की जे पण गाणं बनवू ना ते डायरेक्ट पुरं महाराष्ट्र गाईल अशा टाईपच्या झोनमध्ये करूच. आणि एकदम असं हॅपी फन मस्ती. आता ते आईचं गाणं खूप इमोशनल वाला आहे, उसको थोड़ा सा पण साइड पे रख के ना कुछ तो लिखते हैं अच्छे से. ट्रॅव्हल सिरीजला वापरता येईल असं काहीतरी. मजा होऊन जाईल खरंच. आणि गिफ्ट जे गिफ्ट पण आहे का? अरे एकदम क्रेझी गिफ्ट आहे. हास्य काय बघून. ओ माय गॉड. सीझन हॅज स्टार्टेड. सो वाव, आई शपथ प्रणित भाई, मला लाईफ मध्ये कोणी आंबे गिफ्ट केले नाहीये. आणि जे असं असतं ना की पेट्या आणताय वगैरे, आमच्याकडे असं कधी नव्हतंच. पेट्या आणल्या, पप्पाचं पिशवीमध्ये किलोभर घेऊन यायचे. पहिल्यांदा पेटीवाला सीन आहे. मी घरी घेऊन जाणार, मी एक पण नाही खाणार आहे, डायरेक्ट घरी. भाई देवगुड. मी लय विचार केला, लय डोकं वापरलं, काय गिफ्ट देऊ. म्हणलं सगळं देऊ शकतो, सेंट देऊ, परफ्यूम देऊ, पण म्हणलं चॉईस असते ना परफ्यूमची, आवडेल नाही आवडेल. सीझन सुरू झाला पण आंबे देऊ, लाईक काही गोष्ट नाही, आंबे मजा येईल ना खायला. 2.5 किलो आंबे, 2.5-3, 2
एक किलो काय माहिती 12 आंबे आहेत काय असतं त्याला नग. डझन वाव. डझन टाइप्स. मी एकदम खुश होऊन गेलो फ्रेंड अभी मेरा दिन बन गया. वाह काय गिफ्ट आहे, एकदम खुश करून टाकलं. हा 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 डायरेक्ट कोकणात गेल्यासारखं वाटलं मला देवगडला. येस सर. अगेन थँक्यू फॉर डुईंग दिस. येस थँक्यू सो मच. तुम्ही नारळ फोडलेला आहे आमचं. हो ऑन द वे खूप मोठं होणार, पूर्ण महाराष्ट्राने बघितलं पाहिजे ऑन द वे. प्रणित वन वे पुऱ्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे. तेवढी मेहनत करू. हा